पत्रकार झाल्यानंतर जर तुमची वृत्ती सतत शिकत राहण्याची किंवा नवीन जाणून घेण्याची असेल तर तुम्हाला अनेक गोष्टी बघता येतात आणि त्याला विषयाचं कुठलीही मर्यादा असता कामा नये. सोबत साप्ताहिकामध्ये मी टेलिव्हिजनची पहिली समीक्षा लिहिली महाराष्ट्रात. त्यांनी चातुर बघण्याचा आणि मनुस्मृतीचा पुरस्कार केला. त्यामुळे माझ्यासारखे तरुण खवळलेच होते त्यावेळी. सगळे कॉलेजेस युनिव्हर्सिटी बंद झाले. एक आदेश दिला की इंदिरा गांधींच्या निवडणुकीमध्ये काही गैरप्रकार झालेले की एक तर विरोधकांची मोठ्या प्रमाणात धरपकड करून तुरुंगात टाकण्यात आला. त्याचं काहीच समर्थन करता येणार नाही. आम्ही अनेक वर्ष त्याच्या विरोधातच लिहितो. परंतु आजची आणीबाणी ही अधिक गंभीर आहे, कारण आज मालकांनाच विकत घेतलेले त्यांनी आणि पत्रकार, बहुसंख्य पत्रकार हे शरण गेलेले. सूडबुद्धीचं जे राजकारण आज आहे तेवढं त्या प्रमाणात तेव्हा ते नव्हतं. तुमचा येण्याचा काळ आणि मुंबईत गँगवॉर नावाचं प्रकरण सुरू होण्याचा काळ हा एकच आहे का? गोपीनाथ मुंडेंनी खंडणी सत्र कमी केलं. भारतीय निर्वाचन आयोग त्यांनी स्थापन केला. पण अशी हत्या होऊ शकते हे माहितीच नव्हतं. नेहरूंवरती मोदींनी बोलावं अशी त्यांची पात्रता आहे का? अन्य भाजपचा कुठलाही नेता असता तर अशा प्रकारचा कारभार त्यांनी केला नसता. संघाचं मुख्य काम काय आहे? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे तीव्र मतभेद होते. मोदी हे गंभीरपणे संघाचं राजकारण करतात. ते राहुल गांधी पक्के आहेत. त्यांनी म्हटलं की माझ्या मागे एकही माणूस नसला तरी मी माझी विचारसरणी सोडणार नाही. मराठी चॅनल्सचं तुम्ही हिंदीकरण करताय का आता? पण राज ठाकरे कधी असं पॉईंटलेस बोलत नाही, कारण देशाचा आत्माच त्याच्यामुळे विकलांग होतो. देशाच्या समय तेव्हा जी आशा होती, आता देशापुढे एक अंधकार. नमस्कार, मी आशिष पाथरे. मजा आली पाहिजेच्या या नव्या कोड्या भागात तुमचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक आणि लेखक हेमंत देसाई सर. नमस्कार सर. नमस्कार. आज त्यांच्यासोबत आपण ही गप्पांची मैफल, हा गप्पांचा फड रंगवणार आहोत आणि 50 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या क्षेत्रातला त्यांना आहे. म्हणजे 50 वर्षांचा अनुभवच आपल्या समोर बसला आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही, कारण असे खूप कमी माझ्या आवडीचे पत्रकार आहेत ज्यांचं मी अगदी लहानपणापासून वाचत आलो आहे. निस्पृह हा शब्द ज्यांना लागू पडतो आणि सत्यवचनी, जे समोर दिसलं ज्याची शहानिशा करून स्वतःला समजलेलं सत्य जे अपेक्षित आहे त्या पद्धतीची सरांची मांडणी नेहमी आपण बघत आलेलो आहे. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे मजा आली पाहिजेमध्ये. माझ्यासारख्या अनेक तरुणांना खरं तर लिहितं करण्यामागे तुमच्या पिढीतल्या अनेक लेखकांचा मोलाचा वाटा आहे. मशागत केलेली भूमी तुमची आहे, म्हणजे तुम्ही ती नांगरली, तुम्ही त्यात कष्ट केलेत. तर या कष्टाची सुरुवात साधारण 50 वर्षापूर्वी झाली, पण त्याआधीसुद्धा अभ्यास आणि बाकीच्या गोष्टी असतीलच. तुम्ही सातारचे, मग पुण्याला शिकलात आणि मग मुंबईत आला. त्या प्रवासाकडे वळूच, पण ही 50 वर्ष कशी गेली मागे वळून बघताना? एक सिंहावलोकन. नाही, तुमच्या कार्यक्रमाचं जे नाव आहे तशीच अत्यंत मजेत गेली 50 वर्ष. फार काही पैशाचा संबंध झाला नाही, पण समाधान मात्र भरपूर मिळालं. म्हणजे हे समाधानाची व्हॅल्यू मोजता येणार नाही अशा प्रकारची आहे. एक तर पत्रकार झाल्यानंतर जर तुमची वृत्ती सतत शिकत राहण्याची किंवा नवीन जाणून घेण्याची असेल तर तुम्हाला अनेक गोष्टी बघता येतात आणि त्याला विषयाचं कुठलीही मर्यादा असता कामा नये. मर्यादा असतच नाही. म्हणजे मी सातारचा फक्त जन्म आहे माझा, आजोळ सातारचं. पुण्यामध्ये गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये शिकलो. माझ्या कॉलेजमध्येच मला द.मा. मिरासदार शिकवायला होते. बरं. आणि कॉमर्समध्ये एक विषय मराठीचा असायचा. तर द.मा. मिरासदारांचा मी तर खूप चाहता होतो. त्यांची कथाकथनं माडगुळकर, शंकर पाटील आणि दमांची मी ऐकलेली आहेत. आणि ते सायकलवर न्यायचे आणि इतका मोठा साहित्यिक ज्यांनी सिनेमाची स्क्रिप्ट्स अनेक लिहिलेली आहेत आणि ते खूप हसवायचे. त्याचप्रमाणे दुसरे एक आमचे आधी प्राध्यापक मग आधी प्राचार्य होते, शरदचंद्र चिरमुले. हे मराठीतले एक फार मोठे कथालेखक आहेत. म्हणजे ज्यांना आपण जसं जी.ए. कुलकर्णी म्हणतो तशाच प्रकारचे एक वेगळ्या प्रवृत्तीचे आणि पिंडाचे असे मौज आणि सत्यकथा परिवारातले लेखक.
ज्यांना अनेक वेगवेगळ्या प्रकारची बासरीपासून पेटीपर्यंत सगळे वाद्यांची आवड होती आणि त्यांच्याकडे कुमार गंधर्वांपासून ते वसंतराव देशपांडेंपर्यंत अनेक जण गायक येत असते. थोडंसं मागे थोडक्यातच सांगतो ते असं की शालेय वयापासून कविता आणि लेखन करण्याची आवड होती. पण त्या काळामध्ये पुणं जे होतं ते अनेक कलावंत त्याच्यामध्ये होते. म्हणजे उदाहरणार्थ मी भारत गायन समाजात जे बापूराव कितकर ज्यांनी मराठी जुन्या चित्रपटाला संगीतही दिलेले, बापूराव कितकर म्हणून. भारत गायन समाज हे भास्करबुवा बखरे बालगंधर्वांचे गुरु त्यांनी स्थापन केलं. आणि त्या ठिकाणी मी गायला शास्त्रोक्त गायनाला जात असे मी तिथे. शिवाय स्काउट अँड गाईड्समध्ये तिथे त्याचेही संस्कार झाले, तिथेही जात असे मी. आणि हे लेखनाची उर्मी मनात पहिल्यापासून असल्यामुळे ललित लेखन मुख्यतः म्हणजे ललित निबंध, कथा, कविता वगैरे. पण त्यावेळी छोटा गंधर्वाची नाटकं पाहणं, ज्योत्स्ना भोळ्यांचीचं गायन ऐकणं, भीमसेन जोशीचं गाणं ऐकणं कुठे गणेशोत्सवात वगैरे. आणि आमच्या इथे गणेशोत्सवामध्ये पुण्यामध्ये जिथे सुधीर गाडगे राहायचे आमच्याच गल्लीमध्ये, त्या ठिकाणी बिस्मिल्ला खान हे गणपतीत शहनाई वादन, भीमसेन जोशी गणपतीमध्ये असे मोठमोठे गायक मी वाड्यामध्ये वाढलो, ते ऐकता आले. आणि मला अत्यंत कुतूहल होतं की मी सायकलनी हे जे मोठे लेखक आहेत किंवा वसंतराव देशपांडे कुठे राहतात, ज्योत्स्नाबाई कुठे राहतात, छोटा गंधर्वांचं मी खूप फॅन होतो. ते बालगंधर्व हाफ पॅन्ट खाकी घालून मी लकडी पुलावरती सुद्धा पाहिलेले आहेत. आणि मला याचं आकर्षण पहिल्यापासून होतं की मी अनेक वर्षापूर्वी लोकमान्य टिळक कुठे फिरायला जात असत असं मला एक प्रश्न पडायचा. तर तेही मी वाचलं की ते लकडी पुलाच्या दिशेने जात असत फिरायला, ज्याला तर संभाजी पूल म्हणतो आपण. सांगायचा मुद्दा असा की संगीत नाटक, साधं नाटक, लेखन आणि चित्रपट या सगळ्याची मला प्रचंड आवड होती. मी शाळा बुडवून थापा मारून घरी मी सिनेमा पाहायचो. त्यावेळी सिनेमा 50 पैसे, 75 पैसे, 80 पैसे असंही तिकीट असायचं मॅटिनी शोचं. ते मी ते पाहायला जात असे. आणि थिएटरच्या बाहेर शो कार्ड्स असायची, म्हणजे असं काचेच्या शोकेसमध्ये फोटो असायचे आगामी सिनेमा कुठला येणार आहे. आणि ते मी अतिशय कुतूहलाने ते सगळं बघत असे. गाण्यांची बुकलेट जमा करायचो मी, गाण्यांची. म्हणजे आता माझ्या काळातले समजा ब्रह्मचारी शम्मी कपूरचा सिनेमा किंवा म्हणजे आराधनाच्या पूर्वीचा काळ आहे किंवा मेरे हमदम मेरे दोस्त, या सगळ्याची बुकलेट माझ्याकडे होती. सगळी गाणी मला तोंडपाठ होती आणि मी वाड्यातल्या मुलांना बोलवून आम्ही ती गाणी गात असतो. छलकाय जाम आपल्याला गाणं माहिती असेल, हां, अशी गाणी ऐकत असे. मला म्हणजे पूर्ण वेळ होतं त्याचं. त्याच्यामुळे माझ्या मनात असं आलं की आपण पुढे आपल्याला सिनेमाकडे जायचं, सिनेमा. आणि तेव्हा अत्यंत प्रतिकूल वातावरण होतं. मी तुम्हाला एक गंमत सांगतो की मी शाळेतनं मी जेव्हा आम्ही सदाशिव पेठेतनं मॉडेल कॉलनी म्हणजे शिवाजीनगर भागात राहायला होतो, तेव्हा सायकलीने यायचो मी. आणि तेव्हा त्याच्या अगोदरच्या काळात मी नवीन निश्चलला बसस्टॉपवर पाहिलेला आहे, जो हिरो होता पुढे अमिताभ बच्चनच्या सिनेमात. आणि मला प्रचंड उत्सुकता होती फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये आत कोण कोण असेल, कोण असतील. आणि फक्त नटनट्याने म्हणजे माझी इच्छा होती की आपण स्क्रिप्ट रायटिंग आणि पुढे डायरेक्शनला जावं. म्हणून मी अर्जही केला 75मध्ये, ज्यावेळी आणीबाणी होती. मी माझ्या आफ्टर माय ग्रॅज्युएशन कॉमर्स ग्रॅज्युएट आहे मी. पण त्यावेळी सगळे बड्या लोकांचाच इन्फ्लुअन्स होता, ॲडमिशन कठीण होती, जागा कमी होत्या. आणि आणीबाणीच्या काळामध्ये विद्यार्थी शुक्ला यांनी दादागिरी करून 3 वर्षाचा कोर्स इंटिग्रेटेड केला, तो 5 वर्षाचा. तर 5 वर्ष आपल्याला काही वडिलांवरती आपल्याला बर्डन टाकता येणार नाही. आणि म्हणून मग मी कोणीतरी सुचवलं की पुणे विद्यापीठाचा वृत्तपत्र जर्नलिझमचा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन मिळवा. म्हणून मी तिथे गेलो. पण मी अगोदरपासूनच लिहित होतो. माझं वेगवेगळ्या वर्तमानपत्रात, सोबत साप्ताहिकामध्ये मी टेलिव्हिजनची पहिली समीक्षा लिहिली महाराष्ट्रात. मनोहर साप्ताहिकामध्ये लेखन करत असे. जेव्हा सुधीर गाडगे, होमो मराठे, विद्याबाळ वगैरे तिथे होते, तिथे मी लेखन करत असे. अनिल अवचट लिहित असत. आणि अजून एक गंमत सांगतो इथे विसरेन म्हणून, की पुण्यामध्ये जे संमेलन झाले एक गरवारे कॉलेजमध्ये झालं मला, आणि त्याला पुबा भावे हे साहित्यिक, हे कथाकार आणि कादंबरीकार, नाटककार म्हणून चांगले होते, पण अतिशय
प्रतिगामी विचाराचे आणि हिंदुत्ववादी होते ते. त्यांनी चातुर्वर्ण्याचा आणि मनुस्मृतीचा पुरस्कार केला. त्यामुळे माझ्यासारखे तरुण खवळलेच होते त्यावेळी. पण तिथे खूप मोर्चे वगैरे तिथे आले. अनिल अवचटांनी त्यांची मुलाखत घेतली होती बुबा भावेंची मनोहर साप्ताहिका. मग ती छापून आल्यावरतीच खळबळ माजली आणि ते जवळजवळ संमेलन उधळलं नाही एवढंच, पण खूप गडबड गोंधळ तिथे झालं. तर मी स्वतः डोळ्यांनी पाहिले. त्यावेळी दुर्गा भागवत सुद्धा आले होते. याच दुर्गा भागवतानं मी साहित्य संमेलन जेव्हा आणीबाणीत झालं संमेलन, आणि ज्यावेळी त्यांनी उठून आपण लोकनायक जयप्रकाश नारायण हे डायलिसिसवर आहेत किंवा आजारी आहेत, त्यांना सगळ्यांनी उभं राहून त्यांच्यासाठी प्रार्थना करूया असं म्हटलं, तेव्हा गदी माडगुळकर जे कितीही मोठे हे असले बरोबर तरी ते शेवटी आणीबाणीला विरोध केला नव्हता ते. आणि यशवंतराव चव्हाण होता, त्यांनी आणीबाणीला त्यांचा मनातून विरोध होता, पण विरोध करण्याचं धाडस नव्हतं. त्यांना उभं राहायला लावलं त्यांनी आणि ते संमेलन गाजलं. ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. अशा अनेक आठवणी आहेत. मला विचारायचं की हा जो आणीबाणीचा काळ आहे, जो तुम्ही याची डोळा पाहिलेला आहे, तो नेमका त्यावेळेचं जे चित्र आहे ते काय होतं? म्हणजे कसे दिवस होते ते, आणि कुठल्या भागावर त्याचा इम्पॅक्ट होता का? संबंध भारतावर? नाही, एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की आणीबाणीच्या अगोदर जी निवडणूक झाली 1971ची, त्यावेळी इंदिरा गांधींनी बांगलादेश युद्ध आणि गरिबी हटावची घोषणा दिली आणि त्या प्रचंड लोकप्रिय झाल्या होत्या. त्या प्रचंड लोकप्रिय झाल्यानंतर मग 2 वर्षात काय झालं की सातत्याने आपल्याकडे दुष्काळ पडत होता आणि त्यावेळी धान्याच्या बाबत आपली स्वयंपूर्णता भारताची नुकतीच झाली. परदेशामधून आपल्याला मिलो किंवा घाणेरडं धान्य आणायला लागायचं आपल्याला, जे सबस्टँडर्ड होतं, ते इलाज नव्हता आपल्याला. पण सतत दुष्काळ पडायला लागला आणि त्याचवेळी काय झालं की गुजरातमध्ये चिमणभाई पटेल नावाचे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते आणि ते भ्रष्ट होते, सगळे गैरव्यवहार होते. शिक्षणामध्ये जसं आता नीटच्या परीक्षेत गोंधळ आहे तसे त्यावेळी गोंधळ होत असे. त्यामुळे विद्यार्थी रस्त्यावरती आले एकदम आणि विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन करण्याचं सांगितलं की यांना राजीनामा द्यायला लावा, आम्ही ऐकणार नाही. सगळे कॉलेजेस युनिव्हर्सिटी बंद झाल्या. हे सगळ्या भारतात गाजत होतं प्रकार. 1973ची गोष्ट. आणि मग काय झालं, मग त्यानं विधानसभा बरखास्त करा असं लोकांनी मागणी केली. राजीनामा द्यावा लागला, विधानसभा बरखास्त करावी लागली विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी आणि त्याला जयप्रकाश नारायण यांनी पाठिंबा दिला. त्याच्या पुढच्या वर्षी रेल्वे संप झाला आणि रेल्वे कामगारांच्या मागणीच्या अन्य मागणीसाठी जॉर्ज फर्नांडिसांनी. आणि त्याचवेळी बिहारमध्ये मोठं आंदोलन झालं. त्याला म्हणजे जसं गुजरातमधले आंदोलन नवनिर्माण आंदोलन म्हणतात, तसं बिहारमध्ये असंच विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं आणि तिथे अब्दुल गफूर म्हणून मुख्यमंत्री होते काँग्रेसचे. त्यांचाही कारभार असाच भ्रष्ट होता. त्यांना जावं लागलं विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे. लोकांना जयप्रकाश नारायण यांनी त्यांचं नेतृत्व स्वीकारलं आणि मग संपूर्ण वातावरण असं फिरायला लागलं. संपूर्ण वातावरण फिरायला लागल्यानंतर मग काय झालं की त्याचवेळी अलाहाबाद कोर्टाने एक आदेश दिला की इंदिरा गांधींच्या निवडणुकीमध्ये काही गैरप्रकार झालेले. खरं तर आजच्या तुलनेमध्ये काहीच गैरप्रकार म्हणजे आम्ही त्याला हास्यास्पद म्हणू आपण, पण अलाहाबाद हायकोर्ट हे एका विशिष्ट विचाराने प्रवृत्त झालेल्या लोकांचं तिथे प्राबल्य होतं. त्यांनी ते दिल्यानंतर मग इंदिरा गांधींनी मग पाय उतार व्हायला नकार दिला आणि आणीबाणी लावली. आता तुमचा जो प्रश्न आहे त्यामध्ये आणीबाणीमुळे संपूर्ण देशामध्ये असं भयंकर काहीतरी वातावरण होतं की आता आपल्याला सगळ्यांना जगणं मुश्किल झालं आहे, असं काहीच नव्हतं. म्हणजे हा असंतोष इतका आहे हे लोकांना कळतही नव्हतं. फक्त मुख्य काय गोष्ट होती त्याच्यामध्ये की जे पत्रकार आहेत त्यांना तो अनुभव येत होता. पहिल्यांदा असं झालं की एक तर विरोधकांची मोठ्या प्रमाणात धरपकड करून तुरुंगात टाकण्यात आला. त्याचं काहीच समर्थन करता येणार नाही. आम्ही अनेक वर्ष त्याच्या विरोधातच लिहित होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेन्सॉरशिप, म्हणजे कुठल्याही वर्तमानपत्रात कुठलीही बातमी आणि लेख लिहितात एक माणूस ठेवलेला असायचा, तो बघायचा, हे नाही छापता येणार तुम्हाला. आज अशा प्रकारचं याच्या पलीकडे आहे. आज जर तुम्ही एखादी बातमी दाखवली जी या सरकारच्या विरोधात खूप आहे, ताबडतोब फोन येतो आणि माइल्ड करा, बंद करा, अशा प्रकारचे आदेश दिले जातात. आज म्हणजे आजची जी आणीबाणी आहे ते गेले 12 वर्षाची, आणि ती आणीबाणी अतिशय अल्पकाळ होती आणि ती चूकच होती. त्या सेन्सॉरशिपचं कुठलाही लेखक पत्रकार समर्थन करणार नाही. परंतु आजची आणीबाणी ही अधिक गंभीर आहे, कारण आज मालकांनाच विकत घेतलेले त्यांनी.
आणि पत्रकार, बहुसंख्य पत्रकार हे शरण गेलेले आहेत आणि सगळ्यांना नावंही ठेवता येणार नाही आपल्याला, कारण प्रत्येकाला जगण्याचे प्रश्न आहेत, कुटुंब जगवायचं आहे. हा पेपर सोडला मी, इथे प्रेशर येतं म्हणून दुसऱ्या पेपरमध्ये गेलो, तिथे तेच असलं ना. अशी स्थिती आहे, काही अपवाद वगैरे. तर त्यामुळे आणीबाणीमध्ये मात्र मला आठवते की मी या भागात येतो शिवाजीनगर, तिथे गोपीनाथ मुंडे हे भूमिगत होते आणि ते आमच्या भागामध्ये येऊन वावरायचे आणि खरं सांगायचं तर आमच्याकडे सोय येऊन गेले होते ते त्यावेळी. अच्छा. आणीबाणी आमचा तसा काही संबंध होता, पण आपल्या एका परिसरातले लोक एकमेकांना ओळखतात ना, तशा प्रकारे. म्हणजे आमचा संघ आणि भाजपचा सुतराम संबंध नाही. आम्ही सगळे मी घरातले समाजवादी विचाराचे. माझे आजोबा स्वातंत्र्य चळवळीत होते आणि स्वातंत्र्य चळवळीत असताना त्यांनी टिळकांच्याकडे चर्चा करायला जायचे. ते मोठे विद्वान होते, संस्कृत पंडित, व्याकरण पंडित वगैरे. तर टिळकांनी सांगितलं होतं स्वदेशी, म्हणून त्यांनी स्वदेशी शाळा स्थापन केली तळेगावला, स्वदेश. आणि तिथे आमचे सगळे काका वडील तिथे शिकले, सरकारी शाळेत जायचं ते म्हणून. आणि मग त्याचा फटका बसला पुढे, कारण सरकारी शाळेत गेलं तर जो फायदा असतो तो या अशा शाळेचा फायदा होत नव्हता. त्यांना तसं काही याली व्हॅल्यू नव्हती ना, स्वतंत्र भारतामध्ये त्याला तशी किंमत नव्हती. खरं तर अशा शाळांना जास्त महत्त्व द्यायला पाहिजे, की तुम्ही हा त्याग करून त्या शाळेमध्ये शिकलात. तर असं नव्हतं, पण परिस्थिती बदलत गेली. पण हा सगळा परिसर जो आहे, आणि तुम्ही जे म्हणता की आणीबाणी, ती आणीबाणीमध्ये ज्यावेळी आणीबाणी संपली त्यावेळी म्हणजे असं किती 18 महिने 20 महिने जे काय जो काय काळ असेल तो मला आता एक्झॅक्टली या क्षणी आठवते. पण आणीबाणीमध्ये काहीतरी मी म्हटलं ना, त्यामुळे असे प्रचंड अनन्वित अत्याचार ठिकठिकाणी होत आहेत असं काही नव्हतं. काही ठिकाणी मात्र हे प्रकार झाले, दडपशाही झाली पोलिसांची, पत्रकारांवरती दडपशाही झाली. पण त्याचवेळी साधना साप्ताहिक, इंडियन एक्सप्रेस साप्ताहिक, एक मेनस्ट्रीम म्हणून साप्ताहिक होतं निखिल चक्रवर्तींचं, अशा काही साप्ताहिकांनी, नियतकालिकांनी मात्र विरोधी काही दैनिकांनी अपवादात्मक ठाम भूमिका घेतली आणीबाणीच्या विरोधात. साधनाने तर काळं कव्हर छापलं होतं निषेध म्हणून. यदुनाथ थत्ते साधनाचे तेव्हा संपादक होते आणि हा कुठल्याही पत्रकाराला अभिमानास्पद अशा प्रकारचा हा विषय होता की ज्यांनी निडरपणे पत्रकारिता केली. जसं आज आमच्यासारखे लोक विरोधी बोलतात, आम्हाला विचारतात लोक की तुम्ही भाजपच्या विरोधात सारखं बोलता. म्हटलं आता आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधातले आहोत, आम्ही लोकांच्या बाजूचे आहोत. 2014च्या अगोदर वेगवेगळ्या टी व्ही चॅनल्सवर तुम्ही डिबेट्समध्ये पाहिलं असेल की जेव्हा काँग्रेस होतं तेव्हा त्यांच्यावर धुवून काढत होतो, अक्षरशः आम्ही ठोकून काढत होतो. ते लोकांना आता सोयीस्करपणे आठवत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि आणखीन एक गोष्ट अशी की या आजच्या काळामध्ये लोक इतके एकारलेले आहेत आणि लोकांची बुद्धी इतकी भ्रष्ट झालेली आहे अनेकांची की काय वाटेल ते लिहितात लोक. परवा मी 27 मेला एक नेहरूंवरती पोस्ट टाकली की नेहरूंनी कशा प्रकारचं महत्त्वाचं काम केलं. उदाहरणार्थ इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ सारखी संस्था स्वातंत्र्यानंतर लगेच स्थापन करणं, की ज्या आर्थिक संशोधन करावं आणि सरकारला एक धोरणात्मक सल्ला मिळावा ज्याच्यातनं, हे लगेच त्यांनी केलं. आणि दुसरी गोष्ट, 4 वर्षानंतर खरगपूरला IIT स्थापन केली. एक स्वतंत्र भारतात IITची किती गरज आहे हे लगेच करणं. आणि त्यावेळी आपल्याकडे रिसोर्सेस खूप कमी होते, पैसे नव्हतेच. अशा वेळामध्ये काय त्याच्यात म्हणजे पैसे कमी असले तर आपण म्हणतो महत्त्वाचं काय त्याच्यात, आणि ते महत्त्वाचं काय हे लक्षात घेऊन त्यावरती भर देणं, की शिक्षणावरती जास्त फोकस करणं, हे अतिशय महत्त्वाचं काम त्यांनी केलं. ते मी टाकल्यानंतर लोकांनी नेहरूंच्याबद्दल इतकं अभद्र त्याच्यामध्ये हे टाकलं. आणि अडाणी लोक काय वाटेल ते लिहितात त्याच्यावरती. मग नेहरूंना शिक्षा दिली पाहिजे, फासावर लटकवलं पाहिजे, काय वाटेल ते लिहितात. म्हणजे इतकं हे जे अशा प्रकारचं 2014 पूर्वी कधीही नव्हतं. संघ आणि समाजवादी, संघ आणि काँग्रेसची लढाई वैचारिक चालायच्या, पण संबंध चांगले होते एकमेकाचे अतिशय. म्हणजे इतके चांगले संबंध होते की ज्याचं जे तुम्ही विचारून करा. तर आणीबाणीचा विषय निघाला म्हणून मी सांगतो की मी त्यावेळी पुणे विद्यापीठात जर्नलिझम शिकत होतो आणि आमचा अभ्यास दौरा निघाला तो दिल्लीला. त्यावेळी आणीबाणी होती आणि आम्ही इंदिरा गांधींना भेटलो त्यावेळी. म्हणजे कल्पना करा, आणीबाणीत इंदिरा गांधींनी त्यांच्या घरी जाऊन भेटलो आम्ही.
बरं. आणि इंदिरा गांधींना प्रश्न विचारले सगळे आणि त्यांनी व्यवस्थित उत्तरं दिली की काय तुम्ही कोण प्रश्न विचारणार, मी चालले निघून, अजिबात नाही. सगळ्या प्रश्नांची आणीबाणी सकट, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सेन्सॉरशिप, सगळ्याबद्दलचे प्रश्न विचारले आणि त्यांनी उत्तरं दिली. त्यांची एक भूमिका होती की देशामध्ये अराजक निर्माण करण्याचा एक प्रयत्न चालला आहे, परदेशी हात आहे त्याच्यामागे, आणि त्यामुळे देशामध्ये कायदा सुव्यवस्था, एकूण सुव्यवस्था राहण्यासाठी म्हणून मला आणीबाणी लावणं आवश्यक होतं. ते आम्हाला पटलेलं नव्हतं, परंतु त्यांनी आपली भूमिका मात्र नीटपणे मांडली. तुम्ही कोण विचारणार मला, गप्प बसा किंवा तुम्हाला अटक करू, असं काहीही झालं नाही. यशवंतराव चव्हाणांकडे गेलो होतो, अतिशय सभ्य आणि सुसंस्कृत माणूस, आणि ते अतिशय सावध होते तेव्हा, कारण त्यांना मनात त्यांना मान्य नव्हते. जेव्हा आणीबाणी उठली त्याचवेळी आम्ही असताना आणीबाणी उठली आणि मोहन धारिया हे त्यांनाही तुरुंगात टाकलं होतं. ते बाहेर होते, आम्ही त्यांच्याशी गप्पा मारल्या होत्या तेव्हा. आणि तो जो सगळा माहोल होता ना तेव्हा, म्हणजे आणीबाणी असेल असे नका, पण ज्यांना तुरुंगात टाकलं त्यापैकी काही अपवाद वगळता सगळेजण काही असं इंदिरा गांधीने आम्हाला तुरुंगात टाकलं आता आम्ही बघतो त्यांच्याकडे, असं काही असं वातावरण चौधरी चरण सिंगांनी त्यांना अटक केली तिहार जेलमध्ये. पण त्याच्या पलीकडे सगळ्यांनी असं काही केलं अशातला काही सूडबुद्धीचं जे राजकारण जे आज आहे तेवढं त्या प्रमाणात तेव्हा ते नव्हतं, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे कम्पेअर करताना ते तेव्हा असं वाटू शकतं की तेव्हा जुलूम जबरदस्ती होती का, सगळं इकॉनॉमी कोसळली का आणीबाणीच्या दिवसांमध्ये, किंवा आर्मी फिरत होती का सगळीकडे, असं काहीतरी चित्र. पण ते आणीबाणी ही संकल्पना आहे फक्त की बाबा तुमचे काही अधिकार तुम्हाला नाही आहेत आता, अशा पद्धतीचा तो एक आणीबाणी तशी आहे. सर्वसामान्य माणसाला काही कळतच नव्हतं ना आणीबाणी आहे बाबा. प्रेस फ्रीडम संपवलेलं होतं हे महत्त्वाचं, आणि विरोधी अनेक जण तुरुंगात होते. बरोबर. आता जो कोणी तुरुंगातच नाही आहे आणि ज्याचा प्रेसशी काही संबंध नाही आहे तर ठीक आहे असं म्हणत होतं. आज जसं म्हणतो की आपण आता गोदी मीडिया आहे बाबा, आता काय करणार आहे, आम्ही बघतो आणि आम्ही विसरून जातो जे काय बोलतात ते. हा जो शब्द तुम्ही आता वापरलात मीडियाला, त्या सगळ्याच गोष्टींचा उहापोह आपल्याला करायचं आहे, तिथे येणारच आहे. त्याआधी मला तुमच्या जीवन प्रवासाकडे पुन्हा एकदा वळूया. तुम्ही 78 साली मला वाटतं मुंबईत आल्यात. 78 सालची मुंबई कशी होती हो? हां, म्हणजे 78 साली एकच सांगतो की माझी करिअरची सुरुवात ही विशाल सह्याद्री म्हणून एक यशवंतराव चव्हाणांनी स्थापन केलेला एक पेपर होता, एक ट्रस्टचा, काँग्रेसी विचारधारेचा होता. हां. त्यामध्ये मी माझं सुरुवात केली आणि लिहित होतो कुठे कुठे. मी शिकत असताना मला सकाळ आणि केसीमधनं बोलवणं आलं, पण त्यावेळी मी शिकत होतो त्यामुळे मला म्हटलं नको, आपण व्यवस्थित याच्यावरती शिक्षण कॉन्सन्ट्रेट. मग जेव्हा शिक्षण संपलं तेव्हा मग त्या व्हेकन्सी संपल्या. मग मी आलो ते मी महाराष्ट्र टाईम्ससाठी 1978 साली आलो, आणि माझं एकच एम होतं की गोविंद तळवलकर संपादक होते आणि त्यांच्याबद्दल मला खूप आदर होता, मी वाचत असे ते. आणि मला टाइम्स ऑफ इंडिया या ऑर्गनायझेशनमध्ये तेव्हाची, आजची नाही म्हणत, तेव्हाच्या ऑर्गनायझेशनमध्ये जी चांगल्या प्रकारचं अनेक दिनमान होता, त्याच्यात धर्मयुग होता, सारिका होतं, द इलिस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया होता, इंद्रजाल कॉमिक्स होती, सायन्स टुडे होते, नवभारत टाइम्स होता, ही सगळी टाइम्सच्या याच्याखाली, आणि सगळे बडे बडे संपादक तिथे कामाला होते. कमलेश्वरांसारखा मोठा लेखक तिथे सारिकाचा संपादक होता. रघुवीर साहे हे मोठे लेखक हे दिनमानचे संपादक होते. खुशवंत सिंग हे मोठे लेखक तिथे संपादक होते. खुशवंत सिंग हे माझे खूप आवडीचे लेखक. त्यांचं इंग्रजी जबरदस्त होतं पण अत्यंत सोपं होतं. आणि त्यांचे वडील जे होते, शोभा सिंग असं नाव होतं त्यांचं. आणि लहानपणी आमच्याकडे फ्रेम असते आपल्या आजोबांची किंवा काका अशी, जे गेले हयात नाही, तर शोभा सिंग म्हणून त्यांची आमच्याकडे मोठी फ्रेम होती घरात. तर मी विचारतो हे कोण आहेत, तर माझ्या आजी आजोबांनी सांगितलं की एकदा एक जाहिरात आली होती वर्तमानपत्रात त्या काळी, म्हणजे 100 वर्षापूर्वीची गोष्ट, त्यापेक्षाही जास्त, की हे शोभा सिंग हे मोठे कंत्राटदार, ठेकेदार, बिल्डर, तेव्हाच अर्ध्या दिल्लीचे ते मालक आहेत असं समजायचं, इतके श्रीमंत होते. त्यांना इंग्रजी येत नाही, त्यांना काय ते शिकले नाहीत फारसे, गणित बिणित काही. त्यांना एक चांगला शिक्षक पाहिजे. मग माझे आजोबा आणि आजी त्या काळात 3 वर्ष त्यांच्या घरात राहिले होते, आणि ते इतके प्रभावित झाले त्यांच्या माझ्या आजोबांच्या व्यक्तिमत्वामुळे. मग हे सगळं झालं. अनेक वर्षानंतर
खुशवंत सिंगांनी ही आठवण ठेवून एक 30-40 वर्ष पुण्यात आले, ते आमच्या घरी आले होते. हे लक्षात ठेवून की आणि एक इंग्रजीतला मोठा लेखक त्याच्या वडिलांना माझ्या आजोबांनी शिकवलं आहे. इंग्रजी ही गंमत. तेव्हाची मुंबई जर तुम्हाला एक शहर म्हणून बघायचं असेल तर मी आलो होतो ना, गमन हा चित्रपट इथे लागला होता 78 साली, बरोबर. सीने में जलन आंखों में तूफान असा क्यों है, इस शहर में हर शख्स परेशान. परेशान. ते वातावरण जे या इथे होतं ते तेव्हा आम्ही पहिल्यांदा रात्रपाळी सुद्धा केलेली आहे. आणि वर्तमानपत्रांच्या फायली असतात त्या टेबलवर ठेवून त्याच्यावरती रात्री झोपायचो. आणि सकाळी भेटीला चहा किंवा कॉफी घ्यायचो भेटीच्या स्टॉलवरती. पण जाताना गर्दी नसायची त्यावेळी फारशी. शिवाय त्यामध्ये एक अवधी होता, म्हणजे एक वर्तमानपत्राचं तंत्रज्ञान जुनं होतं, सगळं कम्प्युटर्स वगैरे काहीच नव्हते ते. पण त्यावेळी छापील माध्यमाचा समाज जीवनावरती प्रभाव होता खूप. म्हणजे छापून आलेलं आहे हे म्हणजे काहीतरी महत्त्वाचं आहे असं लोकांना वाटायचं. तेव्हा मुंबईमध्ये परप्रांतीयाला सुरुवात झालेलीच होती. ती आपण बघितलं तर पहिले परप्रांतीय फाळणीनंतर आले आपल्याकडे. आणि आपल्याकडे जी पागडी सिस्टीम म्हणतो आपण, पगडी सिस्टीम, ती पगडी सिस्टीम त्यानंतरच आली. आणि त्याच्यावरती पगडी नावाचा चित्रपट जो आला होता तो खूप चालला होता. अच्छा. जो पगडी सिनेमा जो होता, जो PN अरोरामुळे एका प्रोड्युसरनी काढला होता, जो हेलनचा काय म्हणतात, हेलन बरोबर राहत होता आधी, हेलेना नटीबरोबर. आणि त्यांचा चांगला संबंध होते. मी हेलन जेव्हा सलीम यांच्याशी लग्न झालं त्याच्या अगोदरचा काळ. पण हा जो पगडी सिनेमा होता त्यामुळे पगडी दिली. तेव्हा नंतर सिंधी लोक आले. त्यानंतर हे आर्मीच्या बरॅक्स असायच्या, म्हणजे सायनला, पोर्ट ट्रस्टच्या या इथे तिथे वगैरे त्या ठिकाणी अनेक परप्रांतीय सुद्धा राहायचे मोठ्या प्रमाणामध्ये. मग BDD चाळी उभ्या झाल्या. पण 1978च्या सुमारास बघितलं तर तोपर्यंत सुद्धा गोठे होते. जोगेश्वरी गोरेगावला. आणि बातम्या यायच्या की आता हळूहळू म्हणजे यांना शिफ्ट केलं पाहिजे यांनी वगैरे, पलीकडे गेलं पाहिजे वगैरे असं. पण तेव्हा देखील मुंबई खूप चांगली होती. थिएटर्स चांगली चालत होती, सिनेमे चांगले चालत होते. लोकांकडे फार पैसे नसतील पण तिकिटाचे दर कमी होते. आणि 1978 ते आपण जर बघितलं तर अजून 4-5 वर्ष अजून जर घेतली तर मुंबई तशी शांत होती. मुंबईमध्ये असा फारसा काही प्रॉब्लेम नव्हता. मी तुम्हाला त्यावेळी 1 वर्ष पेईंग गेस्ट म्हणून मी दादर पोर्तुगीज चर्चच्या तिथे एका सोसायटीत राहायचो. ते माझ्याबरोबर समोर सोसायटीमध्ये समोरच्या घरात वसंत साठे राहायचे, जे राज कपूरच्या चित्रपटाचे लेखक आणि बॉम्बे पब्लिसिटी म्हणून फर्मचे मालक. आवारा सिनेमेचा लेखक एक ते, आणि के अब्बास. शेजारच्या बिल्डिंगमध्ये वसंत देव राहायचा आमच्या सोसायटीत. उत्सव यात्रा. आणि श्याम बेनेगलबरोबर त्यांनी खूप काम आहे. विद्वान माणूस होता. आणि नासी फडके यांचे चिरंजीव विजय फडके हे तिथे राहायचे. आणि शिवाय आम्ही जायचो चहा प्यायला कामावर जाताना वगैरे, तेव्हा देखील जयवंत दळवी पिशवी घेऊन यायचे, ती भाजीची किंवा मासे घेऊन यायचे ते असे. आणि ते असं मी बघायचो ते. आणि मला जयवंत दळवींच्याबद्दल मी खूप अपील होतं. जयवंत दळवींची नाटकं, कादंबऱ्या याचं खूप अपील होतं. पण इतके साधे होते की मी काही फार मोठा लेखक आहे वगैरे अशा प्रकारे काही नाही. पुढे जयवंत दळवींना माझं लिखाण खूप आवडायचं असं मग मला कळालं. ते मला माहीत नव्हतं, ते कोणीतरी सांगितलं मला. पण जयवंत दळवींचा एक जो सत्कार झाला होता मोठा बोरिवलीला, अरुण आठले म्हणून एक संगीताचे एक व्यासंगी होते, त्यांनी तो घडवून आणला होता. आणि ते जयवंत दळवी हे ठणठणपाळ नावासाठी प्रसिद्ध होते. मग त्यावेळी काय केलं होतं त्यांनी, मला आठवतं आहे अजून, की असे बॉडी बिल्डर्स आणले होते स्टेजवरती आणि त्यांच्या हस्ते तो सत्कार तिथे केला. हे असे ड्रामा मोठा पुस्तकाचं मुखपृष्ठ पण तसे पैलवानच आहेत त्याच्यावर. हो. आणि ते खूप प्रचंड लोकप्रिय होतं. पण ठणठणपाळ कोण आहे लोकांना माहीत नव्हतं. हो. आणि पुढे माझं जसं बाबू मोशाय मी जेव्हा
लिहायला लागलो. त्या नावाने तुम्ही लिहिलेत ना बाबू मोशाय बाबू मोशाय. अजून सिनेमावरचं किंवा म्हणजे चित्रपट संगीत मी बाबू मोशाय नावाने लिहितो, माझ्या नावाने लिहित नाही. आणि या सगळ्या त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत, तुम्ही ती मिळून जरूर वाचा, कारण अत्यंत रंजक असा अनुभव देणारी ती पुस्तकं आहेत. ते बरीच वर्ष कोणाला माहिती नव्हतं. मग पुढे एकदा ग्रंथालीने एक कार्यक्रम केला आणि तिथे सांगितलं की आज बाबू मोशाय तिथे येणार आहेत. असं करून जसं जयवंत देवींचंही असंच नाट्यपूर्ण घडलं, बरोबर, तसं त्यांनी ग्रंथालीने केलं. पण तो अनुभव बाबू मोशायच्या लिखाणामध्ये, ज्याला आपण प्रत्येक वेळी म्हणतो, जसं तुम्ही एक मालिका लिहिताना किंवा एखादा एपिसोड लिहिताना सूर सापडतो कधी आपल्याला. आपण बरीच वर्ष काम करत असतो, सूर सापडणं महत्त्वाचं. तो सूर म्हणजे मलाही समाधान वाटलं की आपल्याला इथे सापडलो आहे. आपण अनेक वर्ष लिहितो आहे आणि तो जो आनंद पहिल्या यशाचा असतो, आनंद छापून येणं वेगळं आहे, बरोबर, लोकांनी लक्षात ठेवणं. मग ते सुलोचना, भालजी पेंढारकर, पु ल देशपांडे, मंगेश पाडगावकर, जयवंत दळवी, अशा अनेकांना ते खूप आवडत असे आणि त्याचं एक समाधान वाटलं. आणि मग पुढे तो हुरूप आला आणि मी जास्त पुस्तकं वगैरे सुद्धा लिहायला लागलो त्यावरती. पण मुंबईचं बघितलं तर मुंबईमध्ये त्यावेळी मी भाऊपाद्यांची मुंबई, त्यांच्या लेखनातली मुंबई वाचली. भाऊपाध्ये माझे आवडतील सगळ्यात मराठीतले. भाऊपाद्यांना मी भाऊपाद्यांचं नवशक्तीमध्ये सिनेमावरती एक पान असायचा रविवारी. हा नवशक्ती मुंबईचा पेपर, मी पुण्यामध्ये रविवारी तो घ्यायचो. हो, बरोबर. आणि भाऊपाद्यांची शैली वेगळी होती. तर चित्रपटाची समीक्षा म्हणजे रूढ अर्थाने ते काय वाटेले लिहायचे, पण स्टाईल बाज असं असायचं. स्टाईलमध्ये असं त्यांचं असायचं. पार्ट्यांची वर्णनं करायची ते खूप. देवयानी चौबळ त्यावेळी हे होती, स्टार अँड स्टाईल, स्टारडस्ट. पुढे 1985-84-85ला शो टाईम आलं आणि त्यावेळी दिनांक साप्ताहिक होतं, त्याच्याशी सुद्धा माझा संबंध आला. बरेच समाजवादी विचाराचे लोक होते त्यामध्ये, म्हणजे महाराष्ट्र टाईम्सची नोकरी आणि हे वेगळं गोष्ट. भाऊपाद्यांचं राडा कादंबरी जी आहे ती गोरेगावातल्या पार्श्वभूमीवर, गोरेगावच्या पार्श्वभूमीवर घडते मुंबईत, तर ती खरी आहे ना. म्हणजे त्यांनी नावं दिली नाहीत, फक्त तिथला जो माणूस जो नंतर शिवसेनेचा मोठा नेता झाला, तो माहिती आहे आता त्यांचं त्या दारूच्या भट्ट्या आणि ते सगळं वातावरण निर्मिती जी आहे ती खरी आहे ना त्यांची. नक्कीच खरी आहे. कारण बघा, राडा हा शब्द आता टेलिव्हिजन चॅनेलवाले सुद्धा बातम्या वापरतात. आज राडा झाला. बरोबर. हल्ली टी व्हीवरती काय असतं की 4-5 एकदम तुम्हाला बातम्या येतात की एकमेकांना मारतायत. लोक तेही एन्जॉय करतात, अशी एक प्रकारची एक विकृती झाली. म्हणजे लोकांना ते आवडतं म्हणून ते सलगपणे बातम्या मारामारीच्याच दाखवतात. बरोबर. कधी कधी ते अंगावर येणारी हिंसा असते. पण सांगायचा मुद्दा असा की भाऊपाद्यांनी ते पाहिलेलं होतं सगळं. आणि भाऊपाद्यांनी झूम नावाचं एक साप्ताहिक लिहिलं, पाक्षिक. तर ते त्यांच्या पत्नी शोषणा पाध्ये, त्यांनाही मी भेटलेलो आहे. आणि हा सगळा काळ जो होता तो खूप उत्साहाचा होता. सर, छोटीशी बात नावाचा सिनेमा पाहिलाय तुम्ही? हो, बासू चटर्जींचा. हो. त्यातली जी मुंबई बघा, प्रेमात पडायला होतं त्या सगळ्या मुंबईच्या. मला तशी मुंबई मला तरी पर्सनली कुठे दिसली नाही. तशी होती मुंबई कधी? नाही, नक्कीच होती ना. म्हणजे आता बघा ना की अर्थात त्यामध्ये सगळी उच्चभ्रू लोकेशन आहेत बऱ्यापैकी, तरी पण एक कलर दिसतो शहराचा. हे बघा, बासू चटर्जी हे माझ्या आठवणीप्रमाणे एक कॅरिकेचर्स किंवा स्केचेस किंवा हे करणारे होते ते. आणि फिल्म फोरम म्हणून एक संस्था होती, ज्याची फिल्म सोसायटी होती. ते सिनेमे बघून ते शिकले. ते कोणाच्याकडे फारसे उमेदवारी करायला असं. तर त्या बासू चटर्जीने जे बघितलं आहे मुंबईमध्ये ना, ते आता उदाहरणार्थ बातो बातो में या चित्रपटामुळे मुंबईमध्ये ते ट्रेनमध्ये प्रेम जमतं, रुसवा होतो. त्यामध्ये बघा डेव्हिड आहे, टीना मुनीम आणि हे अमोल पालेकर. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, किंवा म्हणजे तुम्ही बघा छोटीशी बात म्हणजे बसमधलं बस आहे, स्कूटर बस आहे. आणि तुम्ही जर गेलात त्यावेळी काय काही वर्षापूर्वी सुद्धा खार सांताक्रूजला तुम्ही दुपारी गेला तर सुनसान असायचं. हो, असं शांत आणि सुनसान असायचं. 4थी गल्ली, 5वी गल्ली, 6वी गल्ली, पेढ रोडवरती दुपारी शांत असायचं. एक जुहू वगैरे आजपर्यंत वर्सोवा वगैरे काही नव्हतंच तेव्हा ना. नाही, जुहू वर्सोवा तेव्हा होतं. कोळीवाडा टाईप. मी पुण्यामध्ये होतो तेव्हा सगळे नट अगोदर कुठे व्हायचे, स्नेहप्रभा प्रधान म्हणून एक ॲक्ट्रेस होते, शशी कपूर, शमी कपूर, हे पेढ रोडला जायचे.
आलमाउंट रोडच आहे, हां. त्याच्यावरती शम्मी कपूर राहायचा. पण त्यानंतर हे शिफ्ट कुठे झाले, तर हे सगळे शिफ्ट झाले ते जुहूला. जुहूच्या मग बंगल्यात. हेमा मालिनी, धर्मेंद्र यांचे बंगले तिथे झाले. हम्म. अभिमानाची गोष्ट अशी की आपला अमोल पालेकर त्याचा चिरेबंदी बंगला हा एका मराठी माणसाने या सगळ्या नटनट्यांच्या जवळ, जुहू सर्कलच्या जवळ त्याचा चिरेबंदी बंगला होता. एक मराठी नट या छोटीशी बातमुळे मला आठवलं, किंवा चिच्चोर असेल किंवा रजनीकांत असेल, त्यानंतर त्या मराठी सिनेमामधनं त्याला मिळालं नसतं. बाजीरावचा बेटा म्हणून त्यांनी सिनेमा केला मराठी, तो कोणालाही माहिती नाही. तो पुण्यात अलका चित्रपटगृहात लागला होता. चिटपाखरूही नव्हता तो, सणसणीत पडला तो. पण सिनेमाच्यामुळे यश जे मिळतं, आणि सिनेमामध्ये पूर्वी कसं होतं की लोकलमध्ये बसमध्ये शूटिंग करता यायचं असं, म्हणजे किंवा तुम्ही जर बघितलं तर देवानंदच्या अनेक चित्रपटामध्ये तुम्ही वरळी सिफेसवरनं गेलात किंवा CIDमध्ये गाणे बघायले की पेहला पेहला प्यार, ही सगळी तिकडे शूट झालेली आहे. किंवा हिरो हिरोईनचं प्रेम तिथे फुलायचं वरळीला, किंवा मलबार हिलला त्या कमला नेहरू पार्कमध्ये म्हातारीच्या बूट याच्यामध्ये असं जे प्रेम फुलायचं आणि तिथे शूटिंग शक्य असायचं. किंवा तुम्हाला माहिती असेल तर कमला नेहरू पार्कच्या इथे एक रेस्टॉरंट होतं, असं ओपन असतं ना, तिथून चौपाटी दिसायची. तुम्ही त्या काळच्या अनेक म्हणजे अक्षरशः शेकडो सिनेमामध्ये ते रेस्टॉरंट दिसायचं, आता नाही येते. तिथून चौपाटी दिसायची आणि तिथे नायक नायिका भेटायचे तिथे. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबईत तुम्ही आलात आणि मग तुमची मुंबईतली कारकीर्द सुरू झाली. तुमचा येण्याचा काळ आणि मुंबईत गँगवॉर नावाचं प्रकरण सुरू होण्याचा काळ हा एकच आहे का, तसं बघायला गेलं तर? हां, म्हणजे दोन तीन वर्षानंतर सुरू झालं, म्हणजे 1980च्या दशकामध्ये. आणि मला आठवते की ज्यावेळी मी प्रभादेवीचा जो पेट्रोल पंप आहे सिद्धिविनायकची इथे, मी जवळच माझ्या नातलगांकडे त्या दिवशी राहत होतो आणि रात्री तिथे गोळीबार झाला त्या पेट्रोल पंपावरती असं ऐकलं. आणि मग कळलं की पुढे दाऊद, त्या करीमलाला किंवा त्या टोळ्यांमधलं जे काही युद्ध होतं त्याची सुरुवात काहीशी तिथे झाली. त्याच्या अगोदर भेंडी बाजारमध्ये किंवा त्या भागात झालं होतं काही, पण हे महत्त्वाचं शूटिंग डायरेक्ट रस्त्यावरती असं हे तिथे झालं. आणि त्या दशकामध्ये आपण पाहिलं तर अंडरवर्ल्ड फार जबरदस्त होतं. मी अगोदर आणीबाणीमध्ये हाजी मस्तान किंवा मनू नारंग म्हणून एक होता, ज्याचं हॉटेल होतं एक पंचतारांकित मरीन ड्राईव्हच्या इथे. त्यांनी 5 दुश्मन नावाचा सिनेमा स्वतः प्रोड्यूस केला होता आणि कामही केलं होतं त्याच्यात. ओके. जो त्यांनी आणि मीच पाहिलेला असेल कदाचित, आम्ही कोणाला माहिती नाही तो. पण तो जो असे स्मगलर्स होते. पण 1980च्या दशकात म्हणजे तेव्हा गोल्ड स्मगलिंग चालायचं. 1980च्या दशकात गँग वॉर जे झालं सुरू, ज्या प्रकारे एक्स्ट्रॉशनमध्ये, आणि विशेषतः चित्रपट उद्योगाकडनं जे वसुली करणं जे आहे, चित्रपट उद्योगाचं कॉर्पोरेट स्टेटस दिलेलं नव्हतं. ते सुषमा स्वराज यांनी पुढे अनेक वर्षांनी दिलं. त्यामुळे कॉर्पोरेट कंपन्या किंवा यांचा ऑफिशियली पैसा जो असतो, अधिकृत बँकेचा पैसा मिळत नव्हता. त्यामुळे इकडनं पैसा मिळायचा आणि मग ते अमुक नट घ्या, तमुक नट घ्या, आणि दुबईला पार्ट्या व्हायच्या. मला आठवते की एक पार्टी झाली होती, त्याच्यामध्ये गोविंदा, जॉनी लिव्हर, अनिल कपूर हे गेलेले होते. आणि ते वर्तमानपत्र छापूनही आलं होतं, म्हणजे त्यावरती सडकून दिलं होतं, म्हणजे संतापाने, की अशा लोकांशी तुम्ही संबंध ठेवता का मध्ये. पण असं पुढे लक्षात आलं की ॲट अ गन पॉईंट त्यांना घेऊन गेलं असू शकतं. आणि हे फार मोठ्या प्रमाणावरती त्यावेळी होतं. आणि पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजे तेव्हा मुंबईमध्ये म्हणजे तुम्ही बघितलं तर चित्रपट संगीत आणि चित्रपटाचा दर्जा अत्यंत खालावला होता. याचं कारण व्हिडिओ आले आणि मिडल क्लास हा थिएटरमध्ये जात नव्हता. त्यामुळे त्याच काळामध्ये गोविंदा हा सुरुवातीचा आणि मिथुन चक्रवर्ती यांचे एकापेक्षा एक टुकार चित्रपट लागायला लागले, कारण तोच प्रेक्षक त्यांचा वेगळा होता. मध्यमवर्गीय माणूस व्हिडिओ बघायला लागला. आणि 1990च्या नंतर म्हणजे 1995 नंतर मुख्यतः काय झालं की एकीकडे उदारीकरण आलं होतं, नवीन मध्यमवर्ग आला. आणि त्याचवेळी आपण जर बघितलं ते 1995 नंतर गोपीनाथ मुंडे हे गृहमंत्री झाले. मी तुम्हाला गंमत सांगतो की त्यावेळी कसं होतं की पहिल्यांदा गृहमंत्री म्हणून त्यांचं नाव नव्हतं,
सुधीर जोशी किंवा असं कोणीतरी बाळासाहेब म्हणाले, बाळासाहेब ठाकरे, की याच्यासारखा खमक्या माणूस पाहिजे याला, त्याला असा फार टग्या माणूस पाहिजे त्याला. आणि ते गोपीनाथ मुंडेंनी खंडणी सत्र कमी केलं आणि एन्काउंटर झाले. मग एन्काउंटरचे जे पोलीस अधिकारी असतात त्यांचं करप्शन वाढलं, त्यांच्यावरती मोठमोठे लेख लिहिले जाऊ लागले आणि मग त्यांचं ग्लॅमर वाढलं, त्यांच्यावर सिनेमे बनवू लागले आणि त्यांच्याकडे पैसेही वाढले ते. आणि तो एक वेगळ्या प्रकारचा भ्रष्टाचार सुरू झाला. पण मुंबईमध्ये झोपडपट्ट्यांचं जे पहिले फार मोठ्या प्रमाणात यायला लागलं ते 1980मध्ये, पण अति मोठ्या प्रमाणात ती बाळासाहेबांनी जेव्हा घोषणा केली मोफत घरं देऊन 95च्या नंतर घोषणाच केली होती ती, त्यानंतर झाले. पण 1980च्या काळात सुद्धा काँग्रेसवाल्यांचंही झोपडपट्ट्यांना प्रोत्साहन होतं. आता भाजपचं आहे, सत्ता झाल्यांचं प्रोत्साहन असतंच ते. वोट बँकसाठी. हां, आणि व्होट बँकसाठी. आणि व्होट बँक म्हणजे कशी असते त्यांची, की आपली असे मुस्लिम व्होट बँक असते, हिंदू व्होट बँक कधीच नसते या भाजपच्या लेखी. आता एखादी झोपडपट्टी अलीकडे जी पाडली आहे त्यामागचं त्यांचं डोक्यातले विचार वेगळे आहेत. सगळ्या झोपडपट्ट्या हिंदू असो मुस्लिम असो कोणी असो अशा नाही पाडणार ते, त्या रेग्युलराईज करतात. उलट 2011 झोपडपट्ट्या त्या रेग्युलराईज केलेत ना आता सगळ्या. आणि त्यामुळे जे काँग्रेसला नावं ठेवत होते भाजपवाले, की काँग्रेसवाले हे झोपडपट्ट्यांच्या मतांवरती निवडून येतात, त्यासाठी झोपडपट्ट्या वाढवतात आणि सर्व प्रकारची मुंबईची वाट काँग्रेसवाल्यांनी लावलेली आहे. मग आता भारतीय जनता पक्षाचे लोक काय करतात, म्हणजे तुम्ही दहिसरपासून ते ठिकठिकाणी झोपडपट्ट्या वाढलेल्या आहेत ना आता फार मोठ्या प्रमाणामध्ये. उलट फुटपाथसुद्धा आक्रमण केलेले आहे आता फार मोठ्या प्रमाणामध्ये, आणि हे भाजपच्या काळात सुद्धा झालेलं आहे. बरोबर. म्हणजे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही जेव्हा प्रवेश केलात आणि तुमची कारकीर्द सुरू केली, त्यानंतर आजपर्यंत म्हणजे 2025पर्यंत इतकी स्थित्यंतरं तुम्ही पाहिली आहेत आणि त्यांचा बारकाईने तुम्ही अभ्यास केलेला. आत्ता कसं वाटतंय सर, की लोक आक्रमक झालेत, नेते बेफिकीर झालेत, म्हणजे गुवाहाटीला जाऊन आपलं सत्व विकून आले आणि मग त्यांनी पदं मिळवली. मी ह्या माणसाला वोट दिले, लोकांना खरंच काही फरक नाही पडत की हा स्वतः नाही गेला, हा माझं मत घेऊन गेला ना तिकडे. माझं मत का मला नव्हतं माझ्या मताला गुवाहाटीला पाठवायचं. तो माणूस गेला म्हणजे त्याला मिळालेली 4 लाख 5 लाख मतं घेऊन गेला ना, तर त्या माणसांचं काय, त्यानेही काही फरक नाही, परत त्याला निवडून आणला, परत त्याचं काय. म्हणजे हे राजकारण, ती वॉशिंग मशीनची कॉन्सेप्ट, की ही ईडी आधी कोणी जन्माला घातली, म्हणजे नेहरूनीच केली आहे का ईडीची निर्मिती, मला माहीत नाही. पण मग तसं असेल तर तो पायावरचा धोंडा ठरला का त्यांच्या, की ईडी जन्माला घातली त्याचा ह्यांनी असा वापर केला असं म्हटलं जातं, ती वॉशिंग मशीन आहे. तर हे जे सगळं चालू आहे हे राजकारण लोकांनी स्वीकारलं आहे का, तुम्हाला काय वाटतं? लोक शांत आहेत म्हणजे स्वीकारलं, हे असं चालतं आम्हाला. हां, म्हणजे तसंच म्हणायला लागेल. याचं कारण काय, की लोक काय म्हणत आहेत की आमच्या इथला ब्रिज भाजपने केला, आमचे रस्ते कॉन्क्रीटचे केले त्यांनी, आमचे उड्डाणपूल त्यांनी केले, आणि त्यामुळे हा विकास आहे. रस्ते, पूल किंवा टनेल हे विकासाच्या कन्सेप्ट्स आहेत आता. आणि जो मध्यमवर्ग आहे तो फक्त स्वतःपुरता बघायला लागला आहे. आणीबाणीच्या काळातला फरक असा की त्यावेळीच्या अगोदर मध्यमवर्ग प्रत्येक बदलाच्या मध्ये कारणीभूत सक्रिय होता. जो आणीबाणीच्या विरोधात जे आंदोलन झालं आणि इंदिरा गांधींचा पराभव झाला त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात मध्यमवर्ग होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि तेव्हाचं राजकारण आणि आजचं राजकारण थोडंसं बघायला पाहिजे. मी अगदी लहान असताना, म्हणजे 5 किंवा 6 वर्षाचं असताना मी नेहरूंना पाहिलं होतं. त्या नेहरू पुण्याला आले होते आणि त्यांचा ताफा काय होता, तर ताफा असा काहीच नव्हता. एखादी कार पुढे होती अगदी अंतरावरती, आणि एक देखणे असे मोटरसायकलवाले, पुढे 2 आणि मागे 2, आणि नेहरू ओपन कारमध्ये असं हे करतात. आणि मी हात केला. मला अजूनही लहानपणाची ती गोष्ट आठवते, माझे वडील घेऊन गेले होते. पण या नेत्यांबद्दल लोकांना आदर होता, कारण स्वातंत्र्य काळामध्ये त्यांची कामगिरी लोकांनी बघितलेली, रिस्पेक्टच होता ना. ते पैशासाठी याच्यात आलेलेच नव्हते. जाणीवपूर्वक नेहरू विरोधकांनी काय केलं की नेहरूंचे कपडे तिकडे धुवायला जायचे, असे काय वाटेल त्या कंड्या त्यांनी पिकवल्या. ज्या नेहरूंनी 10 वर्ष तुरुंगात काढली देशासाठी, ज्या नेहरूंनी
त्यांच्या वडिलांनी आपली सगळी बहुतेक संपत्ती ही देशासाठी दान केली. हे लोकांना माहिती नाही आहे. आणि त्या नेहरूंबद्दल अतिशय अर्वाच्य पद्धतीने बोलणं की ज्यांना काही म्हणजे लाज वाटायला पाहिजे. खरं म्हणजे भारताची उभारणी नेहरूंनी केली. आणि थोडक्यात तुम्हाला सांगणं आवश्यक आहे की जे नेहरूंचं महत्त्वाचं काम म्हणजे काय की केवळ IIT आणि IIM स्थापन केले असं नाही. भारतीय निर्वाचन आयोग त्यांनी स्थापन केला. अच्छा. आता रेअर अर्थ आपण म्हणतो, परवाच अमेरिकेशी करार झाला. दुर्मिळ खनिज जी सगळ्या आजच्या सेमीकंडक्टर वेगवेगळ्या उद्योगात अतिशय लागतात, त्याबद्दल आपण करार केला. त्यासाठी त्यांनी तेव्हाच संस्था स्थापन केली. तेव्हा सर्व्हेचं काम चालू केलं होतं. तेव्हा अणुशक्ती आयोग त्यांनी स्थापन केला. पहिली जनगणना स्वातंत्र्यानंतर त्यांनी केली. सुप्रीम कोर्ट भारताचं त्यांनी स्थापन केलं. कुटुंब नियोजन त्यांनी हाती घेतलं. म्हणजे फार्मास्युटिकल इंडस्ट्री सरकारी, पेट्रोलियम इंडस्ट्री सरकारी, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांच्या काळात झाल्या ना. या म्हणजे ज्या बेसिक, ज्याला म्हणतो बेसिक उद्योग स्थापन करणं, कुठल्याही नवीन देशासाठी सिमेंट, पोलाद, औषधं या गोष्टी लागतात. त्या खाजगी उद्योगपती येत नव्हते पुढे, म्हणून सरकारने स्थापन केलं. हे नेहरूंनी केलं. प्लॅनिंग कमिशन स्थापन केलं. पंचवार्षिक योजना सुरू केल्या. हे सगळे, हा इतिहास तुम्हाला माझा माहीत नसेल. इंदिरा गांधींनीच केवळ नाही, त्याच्या अगोदर लालबहादूर शास्त्री, C. सुब्रमण्यम म्हणून आपले मंत्री होते, त्यांच्या काळात स्वामीनाथन हे मुख्य, त्याच्या काळात हरित क्रांती आणली. इंदिरा गांधींच्या काळात भारत धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. हा इतिहास आहे ना. किंवा राजीव गांधींनी जेव्हा कम्प्युटरायझेशन आणलं, फक्त कम्प्युटरायझेशन नाही आणलं ते, त्यांनी ऑइल सीड मिशन स्थापन केलं की जे तेलबिया, डाळी यांचं उत्पादन देशात वाढलं पाहिजे. म्हणून सॅम पित्रोडांचा ची मदत घेतली त्यांनी. टेलिकम्युनिकेशन किंवा मॉडेल या पब्लिक स्कूल जे आदर्श अशा प्रकारची स्थापन केली त्यांनी. हे जे आहे म्हणजे आधुनिकीकरण संपूर्ण टेलिकम्युनिकेशन त्यांच्या काळात झालं, राजीव गांधींच्या काळात. बरोबर. प्रमोद महाजन म्हणाले की बाबा आम्ही त्यांची टिंगल केली तेव्हा, ते चूक झाली आमची, असं प्रमोद महाजनांनी कबूल केलं. पुढे नरसिंहरावांची एक गोष्ट सांगतो तुम्हाला, म्हणजे हा इतिहास थोडासा सांगितला पाहिजे लोकांना. मी राजीव गांधींचा आता उल्लेख केला म्हणून सांगतो. राजीव गांधींची एक सभा त्यांची जाण्यापूर्वी पुण्याला झाली होती SP कॉलेजमध्ये. मेमध्ये इलेक्शन होती. इलेक्शनचा एक टप्पा पुढे ढकलला, पण एक व्हायचा होता. त्यांचं भाषण झालं, जबरदस्त भाषण झालं. मुंबईमध्ये जुहूच्या इथे कुठल्या ते मैदानावरती आम्ही रात्री गेलो होतो 11:30-12 वाजता त्यांची सभा बघायला. आणि त्याच्या अगोदर ताजमहालमध्ये हॉटेलमध्ये जेव्हा ते पंतप्रधान होते, पण काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून त्यांची नेमणूक झाली होती, त्यावेळी त्यांचं भाषण मी ऐकलं. ते अत्यंत प्रभावी झालं, प्रभावी पद्धतीने बोलले. त्याच्या अगोदर राजीव गांधी कोण आहे, पायलट आहे, त्याला काय कळते, देशाचे प्रश्न काय करा असं लोकांनी म्हटलं. पण राजीव गांधीच्याबद्दल प्रचंड लोकांच्या मध्ये प्रेम होतं. आणि ज्यावेळी ते गेले तेव्हा त्यांच्या अस्थी BN गाडगीळ, विठ्ठलराव गाडगीळ म्हणून जे मंत्री होते, त्यांनी त्या दिल्लीहून आल्या आणि देशात ठिकठिकाणी अस्थी कलश फिरवण्यात आले. तेव्हा पुण्यामध्ये ते अस्थी कलश घेऊन लोक गेले, तेव्हा प्रभात रोड वेगवेगळ्या रस्त्यावरती लोक आणि महिला धाय मोकळून रडत होते अक्षरशः राजीव गांधींची जेव्हा हत्या झाली त्यावेळी. तशाच प्रकारे इंदिरा गांधींची जेव्हा हत्या झाली तेव्हा आम्ही तर आमचा टाईम्स त्यावेळी काहीतरी संप होता, बंद होता, आणि आम्ही सुन्न झालो. म्हणजे असं होऊ शकतं, म्हणजे अशी हत्या, गांधींची हत्या काही आम्ही पाहिली नाही, पण अशी हत्या होऊ शकते हे माहितीच नव्हतं. सर्वोच्च नेता ऑल ऑफ सडन निघून जाणं, मारणं त्याला. तर ह्या गोष्टी. आणि नरसिंहरावांची एक गंमत सांगतो बघा. नरसिंहराव जेव्हा पंतप्रधान झाले आणि मग परदेशात गेले एक दौऱ्यामध्ये, आणि ब्रिटनच्या राणीला त्यांना भेटायचं होतं, त्याची अपॉइंटमेंट होती. तर ते तयार होऊन बसले. एकाच ठिकाणी त्यांचे सेक्रेटरीज वगैरे होते. ते आले आणि मग त्यांच्या सहकार्याने सांगितलं, साऊथ इंडियन होता, की साहेबांचा म्हणे काय मोजा चांगला नाही, याच्या काही शोभत नाही, राणीला भेटायला जायचं आहे. मग नरसिंहराव म्हणे माझ्याकडे हाच मोजा आहे म्हणून. पंतप्रधान देशाचा इतका साधा हाच मोजा आहे. मग कोणीतरी तो दुसरा मोजा त्यांना दिला. इतका हा जो ज्याला म्हणतो साधेपणा, हा नरसिंहरावांचा. आणि एक किस्सा सांगणार काय की करप्शनच्या बाबतीत, ज्यावेळी एका मंत्र्यांनी त्यांना आधी
मनमोहन सिंगांना सांगितलं की मला माझ्या घरात एक स्विमिंग पूल तयार करायचं आहे, त्याचं बजेट मंजूर करा ना. मंत्र्याच्या बंगल्यात ना. त्याने मनमोहन सिंगांनी दुर्लक्ष केलं. मग नरसेरावांना त्यांनी पत्र पाठवलं. मग नरसेरावांनी सांगितलं की तुला मंत्रिपद पाहिजे, कायम राहायला पाहिजे का तुला स्विमिंग पूल पाहिजे. मग तो गप्प बसला. किंवा अर्थमंत्री होते मनमोहन सिंगांवरती माझं एक पुस्तक आहे, म्हणजे ते लिहिलं. मी त्यांना भेटलो आहे चांगलं सविस्तर. एकदा ते अर्थमंत्री असताना कोणती त्यांच्याकडे असं काहीतरी देवाणघेवाण करण्यासाठी म्हणून आला. त्यांना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांनी अतिशय सभ्य भाषेत पण निग्रही भाषेत सांगितलं की याला सोडा कुठे न्यायचं ते, आणि पुन्हा या घराची पायरी चढायची नाही. अच्छा. हा जो वारसा आहे तो हा मोठा वारसा आहे. आपण जर आता इथे वाजपेयींपर्यंत आलो, वाजपेयींच्या अनेक सभा ऐकलेल्या आहेत, बघितलेल्या आहेत. शिवाजी पार्कला वाजपेयींच्या सभा व्हायच्या तेव्हा मोठी गर्दी होत असे. आणि जरी ते जनसंघाचे आणि पुढे भाजपचे असले तरी अशा प्रकारचं काही नव्हतं की आपण तिकडे जायचंच नाही असं. वाजपेयींबद्दल लोकांना आदर होता, मध्यमवर्गाला आदर होता, आणि सर्वसामान्य सगळ्यांना भला माणूस आहे बाबा असं, ज्याप्रमाणे यशवंतरावांबद्दल लोकांचं मत होतं. तर वाजपेयी यांचं जे आत्ता जर तुम्ही बघितलं तर मोदींच्या काळामध्ये आपण की भारतामध्ये आपल्याशिवाय अन्य पंतप्रधान झाले, त्यांनी काही काम केलं आहे बाबा, आणि हे वर्क इन प्रोग्रेस असतं ना, हे सतत नवीन नवीन काही ते सांगतच नाहीत काही. जसं महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या अगोदर कोणी मुख्यमंत्री नव्हतेच, महाराष्ट्राची स्थापनाच 2014मध्ये झाली असं वाटावं. कधीही कोणाचाही उल्लेख करतात का बघा. यशवंतराव चव्हाण असतील किंवा अगोदरचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक फक्त एकदाच ते म्हणाले की वसंतराव नाईकांच्या नंतर सलग 5 वर्ष राहणार मुख्यमंत्री मी आहे. याच्या पलीकडे वसंतराव नाईकांनी जी काही कामं केली, रोजगार हमी योजनेपासून ते कृषी विद्यापीठं स्थापन करणं, कृषी संशोधनाला चालना देणं, ज्वारीची कपासीचे नवीन जातींचा विकास करणं, शेतकऱ्यांना शेतात जाऊन कसे प्रयोग करावे हे दाखवलं ज्यांनी, असा हा वसंतराव नाईक हे ग्रस्त होते. तर हे काहीच आपण सांगणार नाही का. आता वाजपेयींच्या काळामध्ये सुवर्ण चतुष्कोन योजना आली, म्हणजे हायवे जे आहेत, हायवे अथॉरिटी आली, आणि प्रथम शहरं विकसित झाली आणि नंतर बाकीचे अन्य मार्ग विकसित झाले. वाजपेयीने अशा प्रकारची खूप चांगली कामं केली, स्टेबल गव्हर्नमेंट दिलं, त्यांच्या काळात चांगला विकास झाला होता. तर ह्या गोष्टी आहेत त्या आपण आत्ता मान्य केलं पाहिजे की अगोदरच्या काळात सुद्धा प्रगती झाली, आम्ही वेगळ्या मार्गाने जातो पण आमच्या काळात सुद्धा प्रगती होती. बरोबर. आणि आपली प्रगती झाली आहे की नाही आपल्यामुळे देशाची, हे लोकांनी जज करायचं. मीच सांगणं हे काही बरोबर नाही ना. मनमोहन सिंग काय म्हणाले होते की लोकच म्हणजे इतिहासच माझं मूल्यमापन खरं करेल, मी स्वतः करणार नाही, इतिहास करेल. आणि त्याप्रमाणे आज लोकांना लक्षात येते की रेनकोट घालून आंघोळ करणारा माणूस अशी ज्यांच्यावर टीका केली, अतिशय खालच्या पातळीची टीका ही नरेंद्र मोदी सातत्याने करतात. त्याच्यामध्ये कसं आहे की आपण जेव्हा अशी आयुष्यात आपण 1-2दाच अतिशय रागावून कोणावरती टीका करू अशी की, पण ज्याच्यामध्ये आपली आग, द्वेष, मत्सर असा दिसतो, असं क्वचित आपण वागतो की नाही बाबा हे मला. हा माणूस सातत्यानेच काँग्रेस, नेहरू घराणं, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यामध्ये इतक्या हीन पद्धतीच्या कमेंट्स करतो हा माणूस म्हणजे नरेंद्र मोदी, की त्यांनी अशी कमेंट्स केली की बाकीचे लोक तशा प्रकारचे कमेंट्स करतात. आणि म्हणजे नेहरूंवरती मोदींनी बोलावं अशी त्यांची पात्रता आहे का मुळात. म्हणजे नुसतं शिक्षण म्हणत नाही, न शिकलेल्या माणूस खूप चांगल्या प्रकारचा हे असतो, पण अशा प्रकारची प्रगल्भता, एक जागतिक प्रश्नांचं भान, विज्ञानाचं भान, समज, आर्थिक भान हे त्यांच्याकडे नाही आहे. आणि म्हणून अरविंद सुब्रमण्यमसारखे लोक आता जे आपले सल्लागार होते, आर्थिक सल्ला, ते स्पष्टपणे सांगतायत. सुरजित भल्ला जे त्यांच्या बाजूने इतके वर्ष बोलत होते ते टीका करतायत. आणि मुख्य म्हणजे काय की तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचा नाही. आणि आपण म्हणू तीच पूर्व कम्युनिकेशन जे आहे ते 2 वे असायला पाहिजे असं नाहीच आहे. मी सांगणार आणि तुम्ही ऐकायचं, हा जो भाग आहे ना, जेव्हा तुम्ही दौरे करता
आता नेहरू दौरे करायचे, इंदिरा गांधी दौरे करायचे, लोकांना विचारायचे ना तुमचे काय प्रश्न आहेत, त्यांच्याकडनं काही इनपुट्स मिळतात ना तुम्हाला, किंवा आता मंत्र्यांना विचारायचं की काय कसं चाललं आहे काम तुमचं. यांनी काय केलं आहे की सनदी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं आहे आणि सनदी अधिकारी हे एक प्रकारे अप्रत्यक्षपणे मंत्र्यांचं रिपोर्टिंग ते करतात. म्हणजे मंत्री काय करत आहेत काय नाही. सनदी अधिकाऱ्यांना महत्त्व देणं हे लोकशाहीमध्ये योग्य नाही. लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेला आमदार खासदार मंत्री हाच सुप्रीम असला पाहिजे. पण आपल्याशिवाय इतरांना महत्त्व द्यायचं नाही, त्यांना दुय्यम लेखायचं, त्यांनी फक्त आपलं ऐकून घ्यायचं. अशा प्रकारचं वर्तन आता सुरू आहे. म्हणजे प्रत्येक तुम्ही परीक्षा पे चर्चा असेल, योग दिन असेल, कुठलाही इव्हेंट घ्या, परदेशामध्ये जाणं असेल त्यामध्ये परराष्ट्रमंत्री नसतो, बहुसंख्य वेळा नसतो, किंवा ज्या ठिकाणी एखाद्या इव्हेंटचं उद्घाटन करतात रेल्वे मंत्री असतो तसं नाही, किंवा त्याला काही फारसं महत्त्व नसतं. नितीन गडकरींना फारसं महत्त्व द्यायचं नाही. या ज्या गोष्टी आहेत की तुमचे सहकारी, मला सांगा की नितीन गडकरी आपले महाराष्ट्राचे ते काम करतात म्हणून आपल्याला नाव त्यांचं माहिती, बाकीचे मंत्र्यांची नावं तरी लोकांना सांगता येतील का? कारण मंत्री पुढे येतच नाहीत आज. त्यामुळे हा जो एकारलेला एका दिशेने जो प्रवास चाललेला, जो डेमोक्रेसीला अजिबात चांगला नाही आहे. डेमोक्रेसीमध्ये संवाद पाहिजे, कम्युनिकेशन पाहिजे, टू वे कम्युनिकेशन पाहिजे, लोकांशी संवाद साधला पाहिजे, खासदारांना बोलून दिलं पाहिजे. संसदीय समिती ज्या असतात वेगवेगळ्या, त्या ठिकाणी एखादं विधेयक असेल ते अभ्यासाला पाठवायला पाहिजे, ते पाठवतच नाही. अनेक चर्चांवर समजा बहिष्कार टाकला विरोधकांनी, तर जा तिकडे तुम्ही, आम्ही पटकन आमचे विधेयकं मंजूर करून घेतो, ते संधी साधतात ते. अशा प्रकारचं जो आहे लोकशाहीची थट्टा, लोकशाही मार्गाने लोकशाहीची थट्टा करणं, लोकशाहीवरती नांगर चालवणं हे आज चाललेलं आहे. आणि म्हणून हे जे सरकार आहे किंवा ही राजवट आहे, उद्या भाजपची राजवट ही नॉर्मल नाही आहे. म्हणजे मोदी आणि शहा यांची राजवट आहे, अन्य भाजपचा कुठलाही नेता असता तर अशा प्रकारचा कारभार त्यांनी केला नसता. ही जी राजवट आहे ती हुकुमशाही राजवट आहे. ती कान आणि डोळे बंद करून आपली मनमानी करणारी राजवट आहे. आणि भारतामध्ये इतकी वाईट राजवट अशी आणि जनमनाला काहीही किंमत न देणारी, विरोधकांना कवडीची किंमत देणारी अशी राजवट यापूर्वी कधीही झाली नाही. आणीबाणीसुद्धा इतकी अजिबात वाईट नव्हती. ही अघोषित आणीबाणी जी आहे, जे एकदा अडवाणी बोलून गेले होते, ती अघोषित आणीबाणी ही निर्दयी आहे, निर्घृण आहे. अनेक वयोवृद्ध लोकांना अर्बन नक्षल ठरवून त्यांना एका अर्थ यांना तर पाणीही मिळून दिलं नाही. हे अतिशय निषेधार्ह आहे. आणि आजही जे विरोधी बोलतात त्यांना अर्बन नक्षल ठरवून जर तुम्ही त्यांच्यावरती नियंत्रण आणत असाल तर याच्याविरुद्ध आवाज उठवणं अत्यंत आवश्यक आहे. आवाज उठवला तर त्यांना कारवाईची धमकी द्यायची, म्हणून आवाज बंद होत नाही. कधी ना कधी लोकांना जाग येईल अशी आशा आहे असं मला वाटतं. सर, आता आपण जो उल्लेख केलात ना की मोदी हे नेहरूंवर टीका करतात, अत्यंत घृणास्पद लेवलला जळजळीत टीका वगैरे, पण एका चर्चेत मी मध्ये ऐकलं होतं आणि ते मला पटलं पण, की हा ना वेगळा कॉम्प्लेक्स आहे, त्यांना नेहरूंसारखं व्हायचं आहे आणि ते होता येत नाही. कारण तुम्ही म्हणाला त्याला एक वेगळा भाता लागतो ना, चतुरस्त्र, तर ते व्हायचं आहे. त्यांना माहिती आहे की मी जे करणार आहे ते पुढच्या 10 वर्षांनी नष्ट होणार आहे. नेहरूने जे केलं आहे ते 100 वर्ष, 150 वर्ष, 1,500 वर्ष राहणार आहे. सो मला नेहरू झालं पाहिजे ना, मला मी जे आहे ते राहून कसं चालेल. त्यासाठी त्यांनी काय केलं आहे की त्यांचं अशी इच्छा आहे की नेहरू 17 वर्ष राज्य होतं, 17 वर्षांनी एक दिवस तरी मला पंतप्रधान व्हायचं. बरं, आता मी जर म्हटलं की मला आईन्स्टाईन व्हायचं आहे तर ते कसं शक्य आहे का? म्हणजे हा हास्यास्पद गोष्ट आहे की किती वर्ष तुम्ही काम करतायत याच्यापेक्षा काय काम केलं हे महत्त्वाचं आहे. नेहरूंनी पायाभूत काम केलं ना भारताच्या जडणघडणीचं. यांनी काय काम केलं एक लक्षात घेतलं पाहिजे. मी मोदींच्या बाबतीत मी भारतीय जनता पक्षाच्या दृष्टिकोनातनं मोदी हे मोठे नेते हे मी मान्य करतो यासाठी त्यांच्या दृष्टीने, कारण त्यांचा जे कार्यक्रम होते ते त्यांनी राबवू शकले, कारण ते स्वबळावरती सत्ता स्थापन करू शकले. ते त्यांच्या लोकप्रियतेमुळे. मग तुम्ही धर्मवादी प्रचार त्यांनी केला, काय वाटेल केलं, त्याच्यामागे मेहनत अडवाणींची होती, पण अडवाणींना त्यांनी फेकून दिलं
आणि त्यांना काय म्हणतात सन्मानानं सेवानिवृत्त केलं त्यांनी. आणि तरीसुद्धा अडवाणी हे आमचे प्रेरक शक्ती आहे असं ते नेहमी म्हणतात. ते त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जातात, नतमस्तक होतात ते, आणि मग तुम्ही घरीच बसा अशा प्रकारचं त्यांचं एकूण धोरण. पण मुख्य मुद्दा असा की भारतीय जनता पक्षाची जी फिलॉसॉफी आहे, संघाची जी फिलॉसॉफी आहे ती प्रशासनात, म्हणजे बघा संघाचं मुख्य काम काय आहे की विज्ञानामध्ये, तंत्रज्ञानामध्ये आपल्याकडे पूर्वी 5,000 वर्षांपासून आपल्याकडे सगळ्या गोष्टी होत्या हे सांगणं, आणि मग प्रत्येक शिक्षणामध्ये या सगळ्या गोष्टी घुसवणं, त्या दृष्टिकोनातनं पाठ्यपुस्तकं बदलणं, युनिव्हर्सिट्यांमध्ये आपली माणसं घुसवणं, आपल्या संघटना युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थी संघटना आपल्याच असणं, JNU सारखी संघटना कम्युनिस्टांच्या हातात आहे ती त्यांच्याकडे हिसकावून घेण्याचा प्रयत्न करणं, आणि ज्या ज्या इंटेलेक्च्युअल रेप्युटेड संस्था आहेत तिथे आपली माणसं घुसवणं. पण आज आपण लक्षात घेतलं तर दुर्दैवाची गोष्ट अशी आहे म्हणजे भाजपच्या किंवा संघाच्या की त्यांच्यामध्ये फार मोठे बुद्धिवंत, प्रज्ञावंत अशा प्रकारची माणसं खूप मोजकी आहे, जी तुम्ही लेफ्टकडे जास्त आहेत ती माणसं, आणि जी नेहरूंनी आपल्या जवळ केली होती. मग तुम्ही संगीत नाटक अकादमी असेल, ललित कला अकादमी असेल, विज्ञानाच्या संघटना असतील, त्या सगळ्या याच्यामध्ये नेहरूंनी काय बघा, म्हणजे तुम्ही जर भाभा असतील या लोकांना, विक्रम साराभाई या लोकांना नेहरूंनी जवळ केलं. कारण सायंटिफिक टेम्परामेंट असणं, वैज्ञानिक मानसिकता अशी प्रकारची निर्माण करणं, विज्ञानवादी करणं, हे त्यांचं मुख्य धोरण होतं नेहरूंचं. आणि त्यामुळे त्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. यांचं काय की हे मुळात शिकलेलं नाही, ठीक आहे शिकलेलं नाही, त्याचा मी पुन्हा पुन्हा तो कोळसा उघडणं, हे नको ते शिकलेत असं म्हणायचं का तुम्हाला? हां, नको ते शिकलेत म्हणजे माझ्या मते असं आहे की त्यांना RSSमध्ये जे काही शिक्षण झालं आहे पाठ्यशाळेमध्ये, की नेहरूंनी भारताची वाट लावली. कारण नेहरू हे इंग्रजी शिक्षणाचा, इंग्रजांचा उदो करत होतं असं त्यांचं म्हणणं आहे. आता जे आधुनिक शिक्षण तिकडनं झालं म्हणजे बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले हे सगळे म्हणायचे की तिकडनं म्हणजे सगळं आधुनिक ज्ञानविज्ञान तिकडनं आलं. तर ती हे काय म्हणतात की स्वातंत्र्य आपल्याला 1947 साली नाही मिळालं, ते अगोदरच मिळालेलं आहे आपल्याला. म्हणजे ब्रिटिशांच्या अगोदर आपण समजा मुघलांचा पराभव केला, आपण यांचा पराभव केला, तेव्हापासूनच ही स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली. म्हणजे काय की जी स्वातंत्र्याची चळवळ गांधी, नेहरूंनी इथे किंवा टिळकांनी हे केली त्याला दुय्यम लेखायचं, म्हणून मग अगोदरचं सांगायचं. म्हणजे हा जो सगळा वारसा आहे तो बदलायचा. ज्या खुणा आहेत इतिहासाच्या पाऊल खुणा, ज्या प्रेरक खुणा आहेत त्या सगळ्या पुसून टाकायच्या. आणि जे जे लोक काँग्रेसमध्ये होते आणि त्यांना काही जणांना वल्लभभाई पटेल असतील, सुभाषबाबू असतील, आता हे दाखवतात की हे जणू काय भाजपमध्येच होते, हे काँग्रेसचे नेते होते ना, लोकमान्य टिळक काँग्रेसमध्ये होते. आणि त्यामुळे आणि अगदी सावरकर असं म्हणत असतील सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा हिंदू महासभा सावरकरांची आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे तीव्र मतभेद होते, पण त्यानंतर त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की सावरकर हा मोठा ब्रँड आहे आणि त्याचा आपल्याला फायदा आहे, तेव्हा त्यांनी सावरकरांना दत्तक घेतलं. ते लालबहादूर शास्त्रींना दत्तक घेतलं त्यांनी, आणि त्यांनी असं दाखवलं की सोव्हिएट युनियनमध्ये लालबहादूर शास्त्री गेले तेव्हा संशयास्पद मृत्यू झाला त्यांचा. आता मग त्याच्यावर त्यांनी फिल्म बनवून घेतली ताशकंद. हां, आणि यांचं महत्त्वाची गोष्ट अशी की काश्मीर फाईल्स, केरळ फाईल्स या करून यांचा सांस्कृतिक अजेंडा जो आहे तो त्यांनी नीट निग्रहाने राबवला. म्हणजे नाही असं नाही लोकशाहीत सगळे असतील असं नाही. मोदी आणि वाजपेयीमधला फरक असा, वाजपेयी हे माणूस म्हणून चांगले, पण मोदी हे भारतीय जनता पक्ष आणि संघाचे नेते म्हणून अधिक प्रभावशाली आहेत. ते यासाठी की आम्ही कोण आहोत, आम्ही संघवाले आहोत. आमचा अजेंडा काय आहे, हिंदुत्ववाद, भारताला हिंदू राष्ट्र बनवणं, आणि त्यासाठी जे जे करायला लागेल ते आम्ही इतिहासाची पुनर्मांडणी करू. आम्ही मागच्या लोकांना, काँग्रेसच्या लोकांना, काँग्रेसच्या जवळच्या लोकांना, कम्युनिस्टांना बदनाम करू, त्यांच्यावर खोटे नाटे आरोप करू, आणि सगळीकडे
म्हणजे डेमोक्रेसीमध्ये बाकीचे पक्ष असतात नाही, फक्त आमचाच पक्ष असेल, आमच्या जवळच्या संघटना असतील आणि जे आमच्याबरोबर दुय्यम भूमिकेमध्ये राहू शकतील तेच आमचे मित्र असतील आणि ते सुद्धा आम्हाला जेव्हा गरज नसेल तेव्हा आम्ही त्यांना संपवून टाकू. म्हणजे पूर्णपणे एकपक्षीय वर्चस्ववाद जो आहे, एक संस्कृती वर्चस्ववाद जो आहे, हा जो संपूर्ण बघा इव्हन मोदींचं बोलणंसुद्धा असतं ना, ते आहे ते ओबीसी आहेत, पण त्यांचं बोलणं अनुनासिक असतं बघा. जे म्हणजे तुम्हाला लक्षात आलं मला कळलं, मी त्या मुद्द्यावरच तर येता येणार होतो. त्यामुळे हे संस्कार लक्ष्मणराव इनामदार वगैरे त्यांचे ज्या मराठी संघवाल्यांनी केलेले आहेत ते त्यांच्या छायेखाली वाढले. माझं म्हणणं असं आहे की मोदी हे गंभीरपणे संघाचं राजकारण करतात. माझ्यासारखे लोक टीका करतील, पण ते काँग्रेसवाल्यांसारखे बहुसंख्य आज काँग्रेसवाले ते आपल्या विचारांवरती जसे राहुल गांधी पक्के आहेत. त्यांनी म्हटलं की माझ्या मागे एकही माणूस नसला तरी मी माझी विचारसरणी सोडणार नाही. हा जर निष्ठा विचारांवरची असली, ती विचारांवरची निष्ठा मोदींची आहे. बाकी आपण आरोप करू की त्यांच्या विमानावरचा खर्च, त्यांच्या कपड्यांवरचा खर्च, त्यांचा मोबाईलचा खर्च, हे वेगळी गोष्ट आहे. पण त्यांनी जो अजेंडा राबवलेला आहे आणि अजूनही त्यांच्यावरचा लोकांचा विश्वास पूर्णपणे तुटलेला नाही आहे. लोकांना एका हिंदुत्वाच्या नशेमध्ये हे त्यांनी ठेवण्यामध्ये ते यश त्यांनी मिळवलेलं आहे. हे फार मोठं यश आहे असं माझं म्हणणं आहे की एक भारतीय संघ भाजपचा सर्वात लोकप्रिय, सर्वात प्रभावशाली त्यांच्या इतिहासातला, मग ते सरसंघचालक घ्या तुम्ही किंवा कुठलेही वाजपेयी घ्या, त्यांच्या कित्येक पटीने परदेशामध्ये सुद्धा त्यांनी जो एक समूह, मार्केटिंग असेल काही असेल, पण मार्केटिंगमधून जरी अशा गोष्टी घडवल्या तरी शेवटी लोक ते उत्स्फूर्तपणे दिसतात ना आपल्याला. बोल हा जो त्यांची एक जादू आहे त्यांची, ती आपल्याला मान्य करायला पाहिजे. जेव्हा म्हणजे जेव्हा त्यांची शक्तीस्थळं लक्षात येईल, त्यांची कमजोर स्थळी लक्षात येते, केवळ त्यांच्यावर आरोप करणं व त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल काहीतरी बोलणं हे अतिशय नाही. बरोबर आहे. तुम्ही त्यांचा राजकीय मुकाबला करा अर्थात, आणि केवळ त्यांना सतत नावं ठेवून चालणार नाही. तुम्ही भले ते बोलू दे, ते बघा ज्याचे त्याचे संस्कार असतात. त्यांनी काँग्रेसची विधवा म्हणू दे किंवा त्या लोकांकडनं काही काँग्रेसने ते नाही केलं पाहिजे किंवा कोणाबद्दलही ते काही गरळ ओकली वैयक्तिक, तरी त्या माणसाने ते करावंच असं काही म्हणजे नाही झालं पाहिजे. माझ्यावर ते संस्कारच नसतील तर मी कसं करणार. नाही, आता यशवंतराव चव्हाणांचं पण उदाहरण घ्या ना, की यशवंतराव चव्हाण आचार्य त्यांनी आरोप केला म्हणजे काही ते बोलले ते की निपुत्रिका आहेत आणि तेव्हा मग त्यांनी खुलासा केला की वेणुताई चव्हाणांचं काय झालं होतं त्याच्यावरती, आणि ते सोडलं. म्हणजे त्यांनी सुद्धा सभ्यपणे यशवंतराव बोलले. आज जर तुम्ही भाषा म्हणजे जेव्हा मोदी अशा प्रकारची कमेंट्स करतात तर खालचे लोक करायला लागतात तशा प्रकारचे. किंवा हे नितेश राणे बघा, आता हे देवेंद्र फडणवीस परिणिती शिंदेला म्हणाले. कोण म्हणतो? देवेंद्र फडणवीस परिणिती शिंदे. कोण? नितेश राणे हे कोण आहेत? एक मंत्री आहेत, तुम्हाला कल्पना असेल पहिल्यांदाच आहे. हां, तर ते जे मंत्री आहेत हे आपल्याला कल्पनाच नाही आहे, कारण त्यांनी एक सर्व्हिस कोकणमध्ये सुरू केली, ती लगेच बंद पडली का असे. सगळे मंत्रिमंडळ आता पाठ नाही म्हणून. आणि हे काय की सातत्याने त्यांना म्हणजे त्यांचं सकाळी उठले की हिंदुत्ववाद ते करतात किंवा हिरवे साप असं म्हणायला लागतात. अच्छा, ते कोकणातले आहेत का राणे? म्हणजे कोकणात. हा, मग ते हिरवे साप तिकडे ते हे असतात ना, काय मण्यार का हिरवे असते ना. हो, का हरणटोळ. हो, आणि ते त्यामुळे ते अशा प्रकारचं जे आहेत. नितेश राणेंना कधी बोलत नाहीत फडणवीस, एक दोनदा बोलले. परिणिती शिंदेंना ते म्हणाले की तुम्ही काय बोलताय, तुम्ही खासदार आहात, काहीतरी मॅच्युरिटी दाखवा. पण नितेश राणे तर मंत्री आहेत, त्यांना फडणवीस काही बोलले नाहीत. किंवा नितेश राणे काहीही बोलतात किंवा संग्राम भंडारे यांनी वाटेल ते बोलावं आणि हिंदुत्ववादी प्रचार वारकऱ्यांच्या वारीत घुसून जेव्हा हिंदुत्ववादी प्रचार सुरू झाला किंवा अजेंडा राबवण्याचा सुरू झाला, त्याच्याबद्दल विकास लवांदे बोलल्यावरती त्यांना अटक होते. पण जे भंडारे डायरेक्ट त्याच्यावरती हल्ला करतात, म्हणजे रंग टाकतात आणि दम देतात आणि टी व्हीवरनं हे दाखवतात, त्यांच्यावर काहीही कारवाई केली जात नाही. पानसरे सरांचं पुस्तक हे बघा, ते
कोणी प्रकाशित करू शकतं, कारण त्याचे राईट्स त्यांनी दिले कोणाही हां. छापा. तर त्यापैकी एक ते प्रकाशक आहे, ते कम्युनिस्ट आहेत मुळात. प्रशांत अभित तरुण आहेत, अतिशय चांगले आहेत ते. त्यांना धमक्या दिल्या आणि धमक्या दिल्याची तक्रार झाल्यानंतर तक्रार नोंदवून घेतली नाही आली. न्यायालयाने सांगितल्यानंतर मग FIR झाला असेल मला वाटतं आता. पण त्यानंतरसुद्धा त्यांना शिवीगाळ आणि धमक्याचं सत्र सुरू झाल्यानंतर किमान देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री म्हणून म्हणायला पाहिजे की महाराष्ट्रात हे खपवून घेतलं जाणार नाही. पण विशिष्ट धर्मियांनीचं काही गोष्ट असेल तर आम्ही खपवून घेणार नाही, मुसक्या आवळू असं म्हणणार आहे. हेच तुम्हाला शिवीचे जे फोन येतात ना, आता त्या गायकवाडने सुरुवात केली फोन करून शिवी घालायला त्या प्रशांत आंबीला. पण हे जे नंतर फोन आले बघा त्यांच्या कार्यकर्त्यांची, ह्या 5 कार्यकर्त्यांपैकी 3घांना जर उद्या बँकेत किंवा पतपेढीत चांगली सन्मानाची नोकरी मिळाली, पोरगी वगैरे, अरे हा बँकेत कामाला आहे तुझा होणारा नवरा, ते फोन काय मेसेज पण नाही करणार त्या प्रशांत आंबीला. त्यांच्याकडे जे उद्या आणि केस अंगावर पडले, हे ह्यांचं काय म्हणजे बेकार भणंग लोक आहेत की साहेब मी फोन केला होता, म्हणजे ते 20,000 रुपये महिन्याचे 15-10 ते घरी आले, घरचे बाप शिव्या घालायचा कमी झाला, बाईकमध्ये पेट्रोल पडलं, तर ते बिचाऱ्यांचं काहीतरी ह्यांच्यासाठी तरी नोकऱ्या निर्माण झाल्या पाहिजेत. म्हणजे तो शिवी देण्याचा सांस्कृतिक त्रास महाराष्ट्राचा जरा कमी होईल असं मला वाटतं. मी तुम्हाला या मुलाखतीमध्ये मला एक ठळकपणे सांगतो तुम्हाला गोष्ट, की तुम्ही विषय काढला आहे की एकूण चर्चेचा स्तर जो आहे हां, तो खूप कमी झालेला आहे आता. आणि याला प्रोत्साहन देण्याचं काम हे चॅनलवाले स्वतः करतात. म्हणजे परवा मी एका चॅनलवाले विचारलं की एक गुणी रत्न आहे महाराष्ट्रामध्ये, त्या गुणी रत्नाला काही बॅकिंग नाही, त्यांना काही नाही, त्यांचा बाईट का दाखवतात सलगपणे आणि ते नाट्यपूर्ण पद्धतीने बोलतात. ते मला TRP आहे त्याला, खालती नसतं ते, सदा वरतीच असतं. हां, वरती असतं. तर माझं म्हणणं असं आहे की आम्ही जेव्हा संपादक म्हणून बसायचो तेव्हा वर्तमानपत्रामध्ये काय छापायचं काय नाही, समजा लोकांना आवडतं म्हणून कोणी काही शिव्या दिल्या तर ते छापायचं नाही ना. बरोबर. पण आता हे कसं तुम्ही केवळ एंटरटेनमेंट होते म्हणून हे करतात, तर ते जे वर्तमानपत्रांचं सुद्धा एक त्याचा जो मापक आहे ना, किंवा एक संपादकीय कात्री ती लागायला पाहिजे. की असं हे इंग्रजी चॅनलमध्ये इतक्या प्रमाणात दिसत नाही की एक अगदी फडतूस माणूस असेल एखादा, ज्याला काय वाटेल ते बोलतो, त्याला वारंवार दाखवणं असं इंग्रजीत तुम्हाला मुख्य चॅनलमध्ये दिसत नाही. हिंदीमध्ये असेल, मराठी चॅनल्सचं तुम्ही हिंदीकरण करताय का आता, मी हिंदीचं दर्जा आणताय का त्याला मराठी चॅनल्सचा, की लोक बघतायत, लोकांना हे आवडतं म्हणून अशा लोकांना, किंवा लक्ष्मण हाके काय त्यांचं बॅकिंग आहे, सदाभाऊ खोत किती लोकांचं बॅकिंग आहे त्यांना. देवेंद्र फडणवीसांच्या काळात जे लोक मोठे झाले ज्यांना खूप प्रसिद्धी मिळाली त्यापैकी एक म्हणजे नवनीत राणा. तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलं की तुमच्या घरासमोर मी हनुमान स्तोत्र म्हणेन. आता हनुमान स्तोत्र कोणाच्या घरासमोर म्हणायचं काय कारण आहे. आणि कधी त्याने असा फतवा काढला होता की हनुमान स्तोत्र काही म्हणायचं नाही, आणि ते हनुमान चालीसा म्हणायच्या त्या, आपण हनुमान स्तोत्र म्हणतो. पण त्यांना एवढी प्रसिद्धी देण्याचं कारण काय, याचं कारण काय, तो अजेंडा सेट झालेला होता की या लोकांना आपल्याला मोठं करायचं. आणि त्यासाठी जो गोदी मीडिया आहे, किंवा आपण महाराष्ट्राच्या याच्यामध्ये फोडी मीडिया म्हणून, म्हणजे फडणवीसांचा जो मीडिया आहे, बरोबर, त्याच्या तालावरती, फडणवीसांच्या तालावरती नाचणारा मीडिया हा मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्यामुळे चर्चेचा स्तर सुद्धा खाली झाला आहे. गप्र प्रधान जे होते, मी तुम्हाला सांगतो, विरोधी पक्षनेते विधान परिषदेतले होते, शिक्षक होते, मग प्राध्यापक झाले, आणि अत्यंत विद्वान माणूस होता तो. आमदार असताना सुद्धा त्यांना सायकलीवर टांग मारताना मी पाहिलेले पुण्यामध्ये, आमदार असताना. आणि ते जेव्हा पहिल्यांदा आमदार झाले त्यांना सांगितलं समाजवादी पक्षाने की तुम्ही, नानासाहेब बोलायचे की तुला आता आम्ही विधान परिषदेवरती पाठवणार, तुम्हाला मला नका पाठवू, तुम्ही यांना का नाही पाठवत, त्यांना का नाही पाठवत, अशी माणसं होती ही. ते लोकांना त्यांना चाटा मारण मालच करा असं नव्हतं ते. आज महाराष्ट्राच्या राजकारणात मी बघितलं तर बघा, हे गुलाबराव पाटील, तटकरे, हे सगळेजण गोगावले आपल्या मुलांना तिकीट मिळावं यासाठी मारामार करतात. हेच लोक काँग्रेसच्या घराणेशाहीबद्दल बोलत होते, हेच लोक नेहरू, इंदिरा गांधी हे सगळं सांगत होते. हे सगळ्या प्रत्येक पक्षामध्ये ही घराणेशाही आता शिरलेली. आणि मुख्य म्हणजे काय की ही लोकशाही ही
लोकशाहीचा परिवेश आपण धारण केलेला आहे. प्रत्यक्षामध्ये आपली ही सरंजामशाही आहे, निवडक लोकांची लोकशाही आहे. म्हणजे एकाच घराण्यातल्या लोकांना म्हणजे त्यांच्या पक्षात आणखीन कॉम्पिटंट लोक असतील ना, त्यांना आपण का नाही पुढे आणत त्यांना. म्हणजे श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदेनंतर टेस्ट सगळ्यात महत्त्वाचे, किंवा अगदी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे, अमित ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, अजितदादा पवार, ते नसलेले सुनेत्राताई पवार, त्यानंतर युगेंद्र पवार, त्यानंतर जय पवार, त्यानंतर पार्थ पवार. हे काय आहे म्हणजे ही घराणेशाही आहे संपूर्ण राजकारणाची. म्हणजे राजकारणाची घराणेशाही जर असेल तर तुम्ही अन्य तुमच्या पक्षातल्या अन्य लोकांना असं का नाही सांगत की बाबा ती बलुतेदारी जी पद्धत होती ना गावगाड्यात, की बाबा तुम्ही एक पिढीजात व्यवसाय ज्याला आपण म्हणतो, तो कुशल कारागीर आता मिळेन असे का होतात. कुठला तरी वाणी समाजाचा मुलगा फिटरचं ट्रेनिंग घेतो आणि तो जोडा नाही, तो त्या समाजाचा नसतो. आता हा पॉलिटिकल वेगळा समाज निर्माण होतो आहे आणि 5 पिढ्या त्यांच्या गेल्यावर ते कुशल नेते होतील, कारण ते कौशल्य हस्तांतरित होतं. आम्ही स्किल डेव्हलपमेंटची योजना सुरू आहे अशी आणि भविष्य निर्वाह योजना अशा सगळ्या एकत्र आलेल्या आहेत. इतर म्हणजे जे लोक बघा, कुठच्याही बातमीमध्ये एक नेता असेल छोटा मोठा, तरी सुद्धा 5 माणसं मुंडके घालतात कॅमेरामध्ये. आपण जेव्हा कुठे जातो तेव्हा आपल्याबरोबर 5-7 माणसं उगतच नसतात ना. ती कोण असतात ही माणसं? ॲक्च्युली पहिले ती भीती वाटायची, 4 चौघांना कसं 4 लोकांना कसं. या माणसांना 5-7 माणसांना ते पोचतात. म्हणजे आता कार्यकर्ते ही कन्सेप्टच नाही. आता नाही, तुम्ही पगारी त्यांना नेमता अशा प्रकारे. त्यामुळे आयडिओलॉजी कमी झालेली आहे. आता बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनुसार मी चालतोय. म्हणजे कुठले विचार? म्हणजे ते काय नेमकं काय क्या करूंगा. म्हणजे काय करू. आणि तेवढंच की आणि म्हणून आणि त्या ठिकाणी बस त्या ठिकाणी आपली मुलाखत चालू आहे म्हणून मी आणि म्हणून सांगतोय तुम्हाला. बरोबर की काय म्हणजे मी ना त्या भाषणामध्ये काही पॉईंटच नसतो. काही राज ठाकरेंच्या मागे लोक नाही आहेत, पण राज ठाकरे कधी असं पॉईंटलेस बोलत नाहीत. त्यांच्या मुद्द्यामध्ये काहीतरी शार्पनेस असतो. भले यश मिळो न मिळो, मुद्दे हा जो मुद्दा असतो, हा जो हे काहीतरी एका ध्येयाने काही गोष्टींचा विचार करून सिरियसली हे करतं. काहीतरी मोघम बोलायचं, काहीतरी काय म्हणतात सबगोलंकारी बोलायचं, त्याला काही अर्थ नाही. धर्मवीर आनंद दिघेंच्या दिशेने आम्ही चाललेलो आहे. म्हणजे कुठली दिशा आहे? आता नितेश राणे जे काँग्रेसमध्ये असताना, हे कोण एक उगवता तारा आहे, म्हणजे सूक्ष्म हिंदू, ते मगाशी नाव घेतलं ते उगवता तारा. मी त्यांना सूक्ष्म हिंदू उदय सम्राट म्हणतो. सूक्ष्म बघायला पाहिजे, इंटरेस्टिंग आहे. बरं, तुम्हाला ते कदाचित दिसणारच नाही म्हणजे असे, पण ते आहेत महान हे लक्षात ठेवा. हा काय हो बघतो बाबा. ते जे राणे साहेब आहेत, अच्छा, ते आधी काँग्रेसमध्ये असताना नरेंद्र मोदी आणि भाजपने देशाचं वाटोळ केलं असं म्हणायचं. ते व्हिडिओ अवेलेबल आहेत. आणि आता ते म्हणत आहेत की काँग्रेस हा मी देशावरचा कलंक आहे जवळ, अशा प्रकारची भाषा. बरोबर. या पक्षात ते असतील, त्या पक्षाची ते निष्ठावंत आहेत, याबद्दल ते आपण आदर केला पाहिजे असं मला. बरोबर. आणि मला सर विचारायचं की आधीचे जे सरकार होतं ते मला विचारायचं की या सगळ्या डिस्कशनमधनं बघा, हिंदू धार्जिणं इथं आपण असल्याचं दाखवणं हा या सरकारचा अजेंडा आहे. मग याचा अर्थ असा घ्यायचा का की आधीचं आत्ता सरकार जे आहे ते मुस्लिम धार्जिणं होतं काँग्रेसचं, आणि आम्ही BJPचं आहे ते हिंदू धार्जिणं आहे? कम्प्लिटली असे 2 गट आहेत असं वाटतं? हे असं त्यांना केल्याशिवाय तुम्ही समजा कल्पना करा की आपल्या भारताच्या शेजारी पाकिस्तान नसताच, तर मग जनसंघ आणि भाजपने केलं असतं काय? किंवा जर मुसलमान हा समाजच नसता, त्यांचा राजकारणाचा पायाच उखडला जातो. ॲक्च्युली बरोबर, म्हणजे पायाच उखडला जातो. काहीच नाही. काय करतात ते? विकासाच्या प्रश्नांवरती राजकारण करत नाहीत, ते दाखवतात. त्यांचं मूळ अजेंडा का त्यांना जास्त मतं मिळत आहेत, कारण काँग्रेसने लांगुल चालत गेला असे काही प्रसंग आहेत नाकारण्याचं कारण काँग्रेसने मुसलमानांचं हित नीट केलं नाही. करायला पाहिजे होतं ते. म्हणजे शाबानोचं ते ठीक आहे, ते झालं, त्याचं कोणी समर्थन करत नाही. आणि राजीव गांधी तलाकचं उलट फिरवलं ना परत त्यांनी, ते चुकलंच ना, त्यांचं चुकलंच. ते कोणीच त्याचं हे म्हणे, पण यांनी त्याचे हे बघा. आता मला सांगा, नोटाबंदी ही चूक झाली, मग त्याचं लोकांनी त्यांना फटका दिला का?
त्यानंतर द्यायला पाहिजे होते लोकांनी. शहाबानू केसचा लोकांचा काही संबंध नव्हता, सर्वसामान्य. याच्यामध्ये हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या नोटाबंदीत. लोकांनी शिक्षा केली का? त्यांना नाही केली. म्हणजे आर्थिक कार्यक्रमावरती लोक नाही भडकत. लोकांना मुख्य म्हणजे हे इंजेक्शन टोचायला लागतं पहिल्यांदा धार्मिक. आणि काँग्रेस कसा मुस्लिम धार्जिणा आहे. उद्या काँग्रेसने सांगितलं की मुसलमान कोण आहेत आम्हाला माहीत नाही, मुसलमान नाहीच तसं आम्ही हिंदूंसाठी सगळं करणार, तर हे करणार काय असा प्रश्न आहे. हा काँग्रेसचं नाव काय ठेवणार ते? काँग्रेसला जास्तीत जास्त बदनाम करायचं. आता जर शिवशाहू फुले आंबेडकर हे आपण इथे किंवा आपण मानतो महाराष्ट्र, अर्थात हा सगळा वारसा तुम्हाला एक उदाहरण सांगतो. फडणवीसांच्याच राज्यात कोल्हापूरमध्ये 500 मोटरसायकली आल्या बाहेरून आणि त्यांनी एक अशा घोषणा आगलाव्या दिल्या आणि तिथे हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला 4-5 वर्षापूर्वी. हे पद्धतशीरपणे घडवून आणलेलं होतं तिकडचं वातावरण फिरवण्यासाठी. धुळ्यामध्ये बघा तुम्ही, संभाजीनगरमध्ये मग कोण हे सगळं पेटवतंय? काल कुणीतरी ते हे नाही का टाकलं, डुक्कर टाकण्याचा प्रयत्न केला बकरीच्या म्हणजे निमित्ताने. आता मला तुम्ही सांगा, इतके वर्ष बकरी ईद साजरी होते, अचानकपणे हे काय? आता किरीट सोमय्या हे जाऊन जय श्रीराम म्हणतायत त्या ह्याच्यामध्ये. हे म्हणण्याचं अशी प्रोव्होकेटिव्ह घोषणा डायरेक्ट असं करणं एखाद्या ठिकाणी, म्हणजे आता वातावरण असं असतं, अटक करायला पाहिजे अशा वेळी किरीट सोमय्यांना. ती कुठे अटक होते? पुरस्कृत आहेत ते. हां, पुरस्कृत. शासन उघड उघड धर्मांधता पसरवत आहे. न्यायालयाने जेव्हा धर्मसंसद हरिद्वारला झाली, त्यांनी धमक्या दिल्या मुसलमानांना, तेव्हा न्यायालयाने दखल घेतली त्याची आणि सांगितलं की आमच्यापर्यंत येऊच नका, तुम्ही स्वतःहून दखल घ्या प्रत्येक राज्याने आणि अशांवरती कारवाई करा. कुठे कोणी कारवाई केली? न्यायालयाने काही केलं नाही त्याच्यावरती. नितेश राणे कसं बोलतात हे वाटेल ते? हे कोण आहे? हां, तेच आपण तुम्हाला अजूनही ज्यांची ओळख मला बघावं लागेल, मी बघतो गुगलवर. गोपीचंद पडळकर हे कोण आहेत का? अचानकपणे हिंदुत्व त्यांचं जागं झालंय. कसं काय जागं झालं त्यांचं? कशामुळे जागं झालं? हे ज्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे महाराष्ट्राचं पुरोगामी सुधारणावादी जे वातावरण आहे, सामाजिक समतेचं, समरसतेचं नाही, समतेचं आणि धार्मिक समतेचं, हे वातावरण पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आणि मध्यम वर्ग स्वस्थ बसलेला आहे, काहीही करायला तयार नाही तो. आणि तो मोदी आणि फडणवीसांचं भजन करत बसलेला आहे. आणि हे अत्यंत धक्कादायक आहे. आणीबाणीमध्ये ज्यांनी आवाज उठवला, ज्या मध्यम वर्गाने, पु ल देशपांडे, दुर्गाबाई भागवत हे सुद्धा उतरले होते लढ्यात, जयवंत दळवी. आणि आज बघा तुम्ही, आज मध्यमवर्ग कुठे, लेखक कुठे आहेत, कुठे कलावंत आहेत, ते सगळे यांच्या मागे सामील झालेत. बॉलिवूडमधले बहुसंख्य लोक जे आहेत ते यांच्या जय जयकारामध्ये सामील झालेत. त्यांना लोकशाहीशी काही पडले. जेव्हा यांच्यावरती ईडीची रेड पडेल किंवा यांना तुरुंगात टाकलं जाईल तेव्हा ते जागे होतील. पण दुसरा एक तुरुंगात जातोय अन्यायकारक पद्धतीने, यांना काही पडलेलं नाही, मध्यम वर्गाला काही पडलेलं नाही. सोनम वांगचुक यांच्याबद्दल काय म्हणाल की इतका मोठा माणूस आहे तो, डायरेक्ट तुम्ही देशद्रोही म्हणून आत पाठवलाय आणि तो आत त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या आता त्यांच्याबरोबर ते सुद्धा चर्चेत बसले ना आता. हो, पण मला तुम्ही सांगा की तुम्हाला किंवा मला उगाच एक 17-18 महिने तुरुंगात टाकलं तर आपण बाहेरून बखोटा नाही पकडणार? काय टाकलंस तुरुंगात त्याचं सांग कारण. जेलू का टाकलंस तू? मग याचं कोणी, हे कोणाला अन्यायकारक वाटत नाही? सोनम वांगचुक सारख्यांना तुरुंगात टाकता तुम्ही, मेधा पाटकरांच्या मागे लागता, त्यांना कसं तुरुंगात टाकता येईल हे बघता. अनेकांना अत्यंत अन्यायकारक पद्धतीने, आणि संजय राऊत काही सिद्ध झाले, त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला. सिसोदिया, त्यांच्या प्रकृतीला फटका बसला होता काही काळ. अरविंद केजरीवालांचा फटका बसला होता प्रकृतीला. इतर अनेक जण आहेत. तुम्ही केवळ, आणि काहीही सिद्ध झालं नाही त्याच्यातनं. चिदंबरमला केवळ सूडबुद्धीने, मला त्यांनी तुरुंगात टाकलं होतं का, तडीपार केलं होतं का, तर मी त्यांना जेलमध्ये खाली झोपायला होतं. त्यावेळी आम्ही टी व्ही चॅनलवरती जेव्हा चर्चा व्हायची तेव्हा भाजपचे लोक म्हणायचे की बघा ही एवढी फाईल आहे चिदंबरम यांच्या पापांची, काय झालं त्याचं, कुठे गेली ती पापं? चिदंबरम साप्ताहिक कॉलम चालवत आहेत, त्याचा पुस्तकं येत आहेत त्यांची. मग तुम्ही ते सुद्धा सिरियसली आरोप करत नाही. तुमचा आरोप राजकीय असतो आणि त्या राजकारणासाठी तुम्ही एखाद्या व्यक्तीला आयुष्यातनं उठवायला कमी करत नाही. आणि हे अत्यंत नीचपणाचं, बेशरमपणाचं राजकारण आहे. नाही, मला सर यातनं एक फक्त विचारायचं आहे
की इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर तुम्हाला काय वाटतं की आता हा जो प्रकार सुरू आहे, भ्रष्टाचार हा कमी अधिक फरकाने काँग्रेसच्या काळातही होता, बरोबर. कामांना थोडा डिले होणे, सरकारी काम 6 महिने थांब, हे काँग्रेसच्या काळातही होतं. काही गोष्टींना, खेळाला, कलेला अनुदान न मिळणे, त्यांच्यावर थोडीशी दडपशाही, क्रिकेटला प्रेफरन्स, बाकीचे खेळ कमी, हे काँग्रेसच्या काळातही होतं. मग आजच्या काळामध्ये हा जो काही एक हिंदुत्ववादाचा अजेंडा हा काँग्रेसच्या काळात तेवढा नव्हता. तो त्यांचा सेक्युलर जो आपल्या देशाच्या संविधानाचा मुद्दा आहे तो त्यांचा होता. तर हिंदुत्ववाद आणणारे लोक आता थेट बोलायचं झालं तर हे त्यांची जी मदर संघटना आहे, ज्यांचं फादर इस्रायल आहेत, तर ते RSS, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ही BJPची मदर संघटना आहे ना. असं तर त्यांच्या अजेंड्यातनं त्यांचं तर स्पष्ट म्हणणे ना, हे हिंदूंचं राष्ट्र आहे, मुस्लिमांनी चालतं व्हा. तर मग त्याच्या मुखातून त्या संघाच्या त्याचा सरसंघचालक कधी ब्राह्मणेतर माणूस बनला नाही. तर फायनली मला सांगा की हे ब्राह्मण धर्म आणायचा का हिंदू धर्म आणायचा आहे? नेमका अजेंडा काय? हिंदू धर्म हा साकल्याने आहे आणायचा आहे का ब्राह्मण वर्चस्व? आणि तो जो काळ होता म्हणून मनुस्मृतीला संविधान म्हणून घ्या बोलतात. सनातन धर्म हा त्यांना आदर्शवत वाटतो. सनातन धर्माची व्याख्या ही त्यांची संकुचितपणाची आहे आणि ज्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत किंवा त्यांचा विचार होतो, त्यांच्या हिताचा विचार होतो, त्यापेक्षा एक वर्णवर्चस्ववादी जे एक विचार असतो तो ज्या लोकांना महान वाटतो त्या लोकांच्या प्रभावाखाली आज देश आहे. माझ्या मते भ्रष्टाचार काँग्रेसच्या काळात जरूर होता, पण त्यावेळी आज जे जनधन खात्यामध्ये मनमोहन सिंगांनी सुरू केली ती योजना, जनधन खात्यात डायरेक्ट टेक्नॉलॉजीमुळे पैसे टाकले जातात. त्यावेळी पैसे खाल्ले जात होते, तर ते खाल्ले जात होते वाजपेयींच्या काळात सुद्धा खाल्ले जात नव्हते का? तेव्हाही तेहलका प्रकरण, अशी अनेक प्रकरणं झाली होती. भाजपचे बंगारू लक्ष्मण टेबलाखानं पैसे घेतानाच पकडले होते. मुद्दा असा की तंत्रज्ञानामुळे हे जास्त सोपं झालं. जर काँग्रेसचं सरकार असतं तर तंत्रज्ञान गेलं चुलीत आणि आम्ही पैसे खाणार असतं, त्यांनी केलं नसतं ना, कारण त्यांनी जनधन खातं त्यांनी सुरू केलं होतं. यांनी त्याचा विस्तार केला, डिजिटल विस्तार केला, हे नाकारण्याचं कारण नाही. एका पद्धतीने मी बोलत नाही, ते केलं तर केलं. पण मुद्दा असा आहे की देशाचा भ्रष्टाचार त्यापेक्षा सगळ्यात गलिच्छ आणि धोकादायक गोष्ट आहे ती म्हणजे धार्मिक आणि जातीय विद्वेषाचं राजकारण करणं. हा देशापुरचा जास्त गंभीर गुन्हा आहे, कारण देशाचा आत्माच त्याच्यामुळे विकलांग होतो. आणि भ्रष्टाचारावरती आपल्याला सिस्टीमच्या माध्यमातून नियंत्रण करता येतं. हा जो भ्रष्टाचार यांनी केला, भ्रष्टाचार वैचारिक, की एक बहुजनांची माथी भडकवली त्यांनी, आणि जे बहुजनवादी राजकारण म्हणतो त्याची व्याख्याच त्यांनी बदलून टाकलेली आहे. त्यांनी नारी वंदना या विधेयकाचा सुद्धा राजकीय वापर केला. प्रत्येक गोष्टीचा राजकीय वापर कसा करता येईल एवढंच यांनी पाहिलेलं आहे. अशा वेळी हे जे राजकारण आहे, आता नारी वंदना हे गीता मुखर्जी त्यांनी हे विधेयक पहिल्याने आणलं, कम्युनिस्ट पक्षाच्या पश्चिम बंगालमधले अत्यंत आदरणीय व्यक्ती. ते सांगणार नाहीत हे मोदींनी जणू काही आणलेलं आहे. आणि ज्या काही या पक्षामध्ये प्रसिद्धीच्या झोतात राहणाऱ्या ज्या ताई आहेत काही, त्या लगेच मोदींचा जय जयकार, फडणवीसांचा जय जयकार करायला पुढे असतात. तर अशा अनेक ताई, अनेक दादा आहेत की जे त्यांचा मुख्य अजेंडा काय असतो की आपल्या नेत्याची भलावण करून आपल्याला वर कसं जाता येईल एवढंच बघायचं. नारी वंदना, पुरुष वंदना त्यांना काही पडलेलं नाही, हे लक्षात. पायाची धूळ दासी बनायला त्या तयार आहेत पुन्हा एकदा सगळं आल्यानंतर, सिस्टीम आल्यानंतर. कारण कुठच्याही धर्माचं वर्चस्व हेच सांगतं. मुस्लिम धर्मात पण तेच आहे आणि तुमच्या हिंदू धर्मात पण तेच आहे की पुरुष हा श्रेष्ठ आहे, बाई त्याच्या पेक्षा कमी असते, हे सांगितलेलं आहे त्यांच्या आता मनुस्मृतीत पण लिहिलेलं आहे ते. पण म्हणजे तसे नियम आहेत. तर ह्या सगळ्यांमधून आपण असं म्हणायचं की आपण खऱ्या अर्थाने एका अशा काळामध्ये वावरतो आहे जो या देशापुढचा प्रचंड अस्थिरतेचा
आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा अस्थिरतेचा काळ आहे. मला असं वाटतं की 50 वर्षाचा आढावा घेतला आणि त्याच्या अगोदरचा, त्यावेळी नेत्यांबद्दल, राजकीय कार्यकर्त्यांबद्दल, सामाजिक कार्यकर्त्यांबद्दल आदर होता. आणि आणीबाणीनंतर काही जणांचा भ्रमनिरास झाला जनता पक्षामुळे, ते सामाजिक संस्थांकडे वळले. वेगवेगळी पायाभूत कामं विशेषतः समाजवादी आणि डाव्या लोकांनी केली. पण 1947मध्ये लोकांच्या समोर जी आशा होती, जी आशा तुम्हाला राज कपूरच्या चित्रपटामध्ये दिसते, नेहरूंचा जो आशावाद होता नवीन राष्ट्र उभारणीचा, तो जो आशावाद, गरीब होता देश भला, आज देश त्या मानाने खूप श्रीमंत आहे. विषमतापूर्ण समाज आहे आपला, खूप वाढलेली विषमता, आर्थिक विषमता. पण लोकांना पूर्वीपेक्षा अधिक खायला मिळते, प्रगती होते आणि कोणी सत्तेवरती असलं तरी होत असते. पण देश जो मागे गेलेला आहे तो या विचारांच्या बाबतीत गेलेला आहे. देशाच्या समय तेव्हा जी आशा होती, आता देशापुढे एक अंधकार आहे. आणि इतका कृष्णकाळ हा गेल्या 12 वर्षात आपण पाहिला आहे. इतका देशची विल्हेवाट, वैचारिक विल्हेवाट लावण्याचा, देशाचा जो काय आत्मा आहे तो संपवण्याचा जो षडयंत्र रचलं जातं आहे, तर ते रोखलं गेलं नाही वेळीच विरोधकांनी, तर देश विनाशाच्या गर्तेत जाऊ शकेल असं मला वाटतं. म्हणजे आपण ऐकलं की हेमंत देसाई सर, ज्यांना 50 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे पत्रकारितेचा, त्यांनी अनेक वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये काम केलेलं आहे, अनेक वेगवेगळी माणसं पाहिलेली आहेत, अनेक सत्ता पाहिलेल्या आहेत, सत्ता येताना पाहिलेल्या आहेत, सत्ता जाताना पाहिलेल्या आहेत, देशासमोरची अनेक आव्हानं पाहिलेली आहेत, जशी आर्थिक आव्हानं असतील किंवा इतर कुठल्याही राजकीय प्रशासकीय समस्या असतील, त्याचाही सखोल अनुभव आहे. ते असं म्हणत आहेत की या आत्ताच्या काळातल्या सद्यस्थितीतल्या निराशाजनक किंवा विनाशकारी गोष्टीमधून जर आपण बाहेर लवकरात लवकर नाही पडलो तर खूप मोठं नुकसान आपल्याला भोगावं लागणार आहे. आणि हे वेळोवेळी आपण लक्षात ठेवून तशी पावलं अत्यंत जबाबदारीची, अत्यंत समजुतीची आणि अत्यंत वेळप्रसंगी विरोधाची उचलली पाहिजेत. सर, तुम्ही आज पुन्हा एकदा त्याच निस्पृहतेने, त्याच प्रामाणिकपणे आणि त्याच अभ्यासाने इथे आमच्यासमोर व्यक्त झालात. मी खूप लहान आहे वयाने सुद्धा आणि अनुभवाने सुद्धा. तुमच्यासारख्या लेखकांचं, पत्रकारांचं बघत बघत थोडासा शिकण्याचा प्रयत्न करतो आहे. तुमचा तटस्थपणा आणि तुमचं अवलोकन ज्या दिवशी जमेल त्या दिवशी थोडं काहीतरी केल्यासारखं वाटेल. म्हणजे तितकं नाही जमणार, अर्थात त्याला एक अनुभव लागतो. पण तुम्ही आलात, खूप बरं वाटलं आणि तुम्ही मनमोकळ्या गप्पा मजा आली. मजा. आणि नक्कीच पुन्हा भेटू आणि पुन्हा मजा करू. पाहत राहा संहिता क्रिएशन्सचं. मजा आली पाहिजे. थँक्यू सर. थँक्यू. आपल्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे हेमंत देसाई सरांची एक स्वाक्षरी आपण या वहीत घेऊया. रसिको, इतक्या छान गप्पा झाल्या आणि काही गोष्टी आम्ही देशाच्या सर्वोच्च नेत्यांच्या फॉलो करतो, पाळतो, कारण त्या चांगल्या सवयी असतात. त्यामुळे सर, तुमच्या ज्येष्ठतेचा मान ठेवून आम्ही तुम्हाला हे एक छोटंसं आमच्यातर्फे गिफ्ट देऊ इच्छितो. अत्यंत या वयात गोड खाणं योग्य नाही, पण तुम्ही याचं वाटप करू शकता. मेलडी आहे, तुम्ही मेलडी खा आणि स्वतः जाणून घ्या की इटली ही जी इटली जी चॉकलेट्स आहेत ती कशी असतात. म्हणजे काय शुगर वगैरे सांभाळून. सर, नाही, शुगर माझं वय 25च आहे असं मी समजतो. हां, त्यामुळे माझ्या वयाची तुम्ही आपण आठवण करून दिली नाहीत. 25 आहे ना? 25 आहे. बघा सर, एका इटलीतल्या बाईचा त्रास होतो तर दुसऱ्या इटलीतल्या बाईला शोधायला आपण जाऊ शकतो. असं काही नसतं की इटलीतल्या सगळ्या बायका त्रासदायक आहे ना. एकीचा खूप त्रास आहे, कारण ती 50-60 वर्ष टिकून आहे. सोफिया लॉरेन इटलीचीच होती. अरे मग माझं स्टेटमेंट विविध अँगलनेच फिरेल. पण ही मेलडी तुम्ही नक्की एन्जॉय कराल अशी आमची आशा आहे. आणि नक्कीच पुन्हा आपण भेटूया. आणि तुम्हाला मी नंतर प्रश्न विचारेन. नॉर्वेमध्ये आल्यासारखं तुम्ही निघून जाणार नाही अशी मी खात्री बाळगतो. थँक्यू.